जसं आपल्याकडे बऱ्याचदा लोक येतात की नाही आम्हाला ना फक्त पोट कमी करायचं आमचं लग्न आहे तर फक्त पोट कमी करायचं आहे. तर असं स्पॉट रिडक्शन नावाची संकल्पना नाही आहे खरी तर, पण आता काही नाही समजत त्या गोष्टी. 2 महिन्यात लग्न 2 आहे, महिन्यात लग्न. मला चांगलं दिसायचं आहे. आपली मान असते तिथे काळे पॅचेस येतात, हो. तर ते कशामुळे येतात? ते त्याला तसं बघायला गेलं तर आता मी ना सगळेच जण जे येत आहेत ना काळं मलाही झालेलं काळं काळं Right. आणि मला असं म्हणायचंय की आई नीट आंघोळ करत नाहीस का तू? या वेट गेनसाठी किंवा वेट लॉससाठी किंवा ओव्हरऑल वेलबिंगसाठी आपल्या शरीरापेक्षा आपल्या मनावर ताबा असणं हे किती गरजेचं आहे? नमस्कार, मी मंदार मंगेश गावडे तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे BK टॉक्स. प्रश्न जनसामान्यांचे, उत्तर भांडूप कांजूरकरांचे. आज आपण एक नवीन भाग घेऊन येत आहोत, आरोग्य संजीवनीचा दुसरा भाग आहे हा, ज्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत आजची जीवनशैली आणि त्याचा वजनावर होणारा परिणाम. त्यासाठी आज आपल्याकडे 2 पाहुणे आलेत. सर्वप्रथम मी स्वागत करतो अपर्णास हॅपीनेस क्लब यांचे सौ अपर्णा लोखंडे मॅडम. हे गेली 4 वर्ष ॲज अ वेलनेस कोच कांजूर भागात काम करत आहेत आणि त्यांनी याच ऑक्टोबर 2024ला त्यांनी कांजूरमध्ये, खास कांजूर आणि भांडूपकरांसाठी एक हॅपीनेस क्लब इथे ओपन केलं आहे. तर मी स्वागत करतो अपर्णा लोखंडे यांचं. धन्यवाद. त्याचसोबत आपल्यासोबत आलेत आज केतन केदारे, श्री केतन केदारे सर. हे गेली 5 वर्ष ॲज अ वेलनेस कोच आणि हॉलिस्टिक कोच म्हणून काम करत आहेत, आपल्याच भागात काम करत आहेत. त्यांचंही स्वागत करतो. केतन केदारे सर, तुमचं हार्दिक स्वागत आहे. आणि तसंच हॅपीनेस क्लब या कम्युनिटीच्या माध्यमातून यांनी जवळजवळ 13,000 पेक्षा अधिक कुटुंबांना त्यांचे हेल्थ गोल अचीव करण्यासाठी मदत केली. तर पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत दोघांचंही. तर अपर्णा मॅडम, हॅपीनेस क्लब सुरू करण्यामागचा तुमचा हेतू काय होता? नमस्कार. इथे फर्स्ट ऑफ ऑल बोलवल्याबद्दल धन्यवाद तुमचा. धन्यवाद. तर मला इथे हॅपीनेस क्लब ओपन करण्याची जी प्रेरणा आहे, ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर आमच्या मेंटर्सकडूनच मिळाली. पण मी इथे या कम्युनिटीमध्ये जॉईन होण्याचं कारण म्हणजे मी स्वतःला हेल्दी समजत होते, म्हणजे कधी असं कुठले हेल्थ डिसीज नव्हते. ओके. पण जेव्हा मी डान्सची हॉबी असल्यामुळे पडलेले डान्स करताना, त्याच्यानंतर कळलं की मी ओव्हरवेट आहे ओके. आणि काय काय हेल्थ इश्यूज आहेत ह्या कम्युनिटीमध्ये जॉईन झाल्यानंतर कळलं. राईट. मग तसंच मी आजूबाजूला सराउंडिंगमध्ये ज्या लेडीज बघते किंवा जेंट्स असतील, लहान मुलं असतील, त्यांना काय हेल्थ इश्यूज आहेत, राईट. इग्नोर येते त्याच्यापासून, म्हणजे समजून येत नाही आहे की आपल्याला हे आहेत हेल्थ इश्यूज म्हणून. सो त्यांना त्याची माहिती मिळावी, त्यांना त्याच्याबद्दल गायडन्स मिळावा, चांगलं त्यांच्या आहारामध्ये बदल करून चांगले ते त्यांची लाईफ कशी हेल्दी ठेवतील ह्याच्याबद्दल त्यांना मदत करण्यासाठी म्हणून मग विचार केला की आपण एखादं सेंटर इथे ओपन करावं, जेणेकरून त्यांना कुठे दुसरीकडे लांब जाण्याची गरज भासू नये. राईट. आपल्या जवळच्या जवळ त्यांना एक चांगलं गायडन्स मिळेल किंवा मग ते चांगल्या प्रकारे त्यांची लाईफ कशी हेल्दी करू शकतील म्हणून. ओके. त्यामुळे मग विचार केला की आपण एक सेंटर ओपन करावं. आणि मेन म्हणजे कसं, आता इथे 4 वर्ष झाले मी बघते, राईट. इतर कुठल्या करिअरबद्दल मला माहिती नाही, लोक किती समोरच्याला थँक्यूज वगैरे म्हणतात, बरोबर. पण इथे प्रत्येक जण प्रत्येकाला थँक्यू म्हणतो. मग ते थँक्यू ऐकून एक मनाला समाधान भेटतं. बरोबर. मग ते एक सॅटिस्फिकेशनसाठी म्हणा किंवा एक आपली स्वतःची आयडेंटिटी बनवण्यासाठी म्हणून सुद्धा एक विचार केला की आपण सुरू करावं एक सेंटर, जेणेकरून लोकांचं सुद्धा चांगलं होईल आणि त्यांच्या चांगलं ब्लेसिंग सुद्धा मला मिळतील. असं राईट. राईट. म्हणजे लोकांच्या मदतीसाठी आणि एक स्वतःचं पण एक नाव ओळख निर्माण करण्यासाठी. राईट. आणि केतन सर, तुमचं इंट्रोडक्शन देतानाच मी म्हणालो होलिस्टिक कोच. तर तुमचा प्रवास कसा सुरू झाला आणि हॉलिस्टिक कोचबद्दल तुम्ही काय, म्हणजे तो शब्द का, याच्याबद्दल काय म्हणू शकाल? बरं, नमस्कार. माझं नाव केतन. थँक्यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल मला इकडे इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि तुमचा BK टॉक्स मी पाहतो, फारच सुंदर आहे आणि नवीन नवीन विषय घेऊन तुम्ही इकडे येता, त्यासाठी खूप 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 धन्यवाद. धन्यवाद. आणि तुम्हाला येणाऱ्या पुढच्या प्रवासासाठी आणखीन शुभेच्छा. धन्यवाद. तर इकडे तुम्ही फारच सुंदर प्रश्न विचारलात मला. मी याची सुरुवात थोडीशी वेगळ्या प्रकारे करू इच्छितो. इकडे येण्याचं कारण माझं होतं ऑफकोर्स माझी हेल्थ. राईट. ओके.
मी याच्या इकडे येण्याच्या अगोदर इव्हेंट्समध्ये ॲज अ ऑपरेशन आणि प्रोडक्शन्समध्ये बघत होतो स्वतःला. ओके. आणि तिकडे बघत असताना झालं असं होतं की पैसे तर ठीकठाक येत होते, नॉट अ प्रॉब्लेम, बट हेल्थची पूर्ण वाट लागलेली. ओके. उदाहरणार्थ मला फॅटी लिव्हर झालेला, पोट साफ होण्यासाठी मला मेडिसिन टॅबलेटवर रिलाय करावं लागत होतं, डोक्यावरचे केस जात होते, ओके. स्ट्रेस तर होतातच, नो त्याच्यामध्ये काय नाहीच आहे. आणि त्या सेम टाईमला फेसवर एवढे पिंपल्स यायचे की मी प्रत्येक डर्मॅटॉलॉजिस्टकडे जायला लागलेलो. ओके. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होत होत्या की नाही, तर मला वाटायचं माझं चुकतंय कुठे नक्की. करत तर सगळे, कारण की मी स्वतःला फिट समजायचो, राईट. जसे नॉर्मली सगळे लोक करतात. कारण की सकाळी मी 6 किलोमीटर पळायला जायचो. ओके. तर मी जसं नेहमी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांपैकी स्वतःला फिट समजायचो. 6 किलोमीटर पळत असताना मात्र हे सांगणं मला गरजेचं वाटतं तुम्हाला, तेव्हा माझं वजन 89 किलो होतं. ओके. 89 किलोमध्ये मी स्वतःला फिट समजतोय, वजनात असा मला प्रॉब्लेम नव्हता वाटत. त्यानंतर हे जेव्हा वजन घेऊन पळत होतो तेव्हा लिगामेंट माझं हळूहळू टिअर होत होतं गुडघ्याचं, आणि गुडघा दुखायला लागलेला. राईट. सगळे म्हणायचे वजन कमी कर. तर वजन कमी करण्यासाठी आपल्याकडे काय सांगतात, पळा, चाला. बरोबर. ते करत होतो. संध्याकाळच्या वेळेस जिम करत होतो. मी स्वतःला जिम करत असताना जॉन अब्राहम समजायचो, राईट. कारण की 120चा स्क्वॉट मारायचो, 90चा बेंच प्रेस मारायचो. जिममध्ये बडीज असतात, ते म्हणायचे 1 अप, ते करायचं. बट एक सिनारिओ असा झाला की माझं पोटामध्ये अचानकपणे फार दुखायला लागलं. ओके. डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरने रिपोर्ट्स वगैरे काढल्यानंतर सांगितलं की तुला ग्रेड 2चं नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आहे. ओके. तर तेव्हा मात्र मला समजलं की नाही बाबा, काहीतरी चुकतंय. राईट. इकडे आलो, समजलो, उमजलो, आणि स्वतःचा अमेझिंगली 5 महिन्यामध्ये 26 kg फॅट लॉस केला. आणि जो मला फॅटी लिव्हरचा जो प्रॉब्लेम होता तो अगदी 5 महिन्यात माझा रिव्हर्स झाला, ज्याच्यासाठी मी अनेक वर्ष प्रयत्न करत होतो. ह्या सोबतीला मला जो डायजेशनचा इश्यू होता, ज्यासाठी मला गोळ्या घ्याव्या लागायच्या, लॅक्सेटिव्स घ्यावे लागायचे, तो पण रिव्हर्स झाला. ओके. बोललो अरे चला, एक मस्त एक चांगला मार्ग भेटतोय मला. आणि हे करता करता माहीत नाही डोक्यावरचे केस चांगले यायला लागले, चेहऱ्यावरचा रंग आहे तो सुधारायला लागला. हे सगळं झालं कसं, तर फक्त सोप्या गोष्टी सांगायच्या म्हणजे फक्त आहारात आणि तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चांगले बदलाव करून. ओके. हे मी केलं. आणि हे करता करता नंतर पुढे गेलो, बोललो हे सगळ्या गोष्टी फक्त माझ्यापुरत्या मर्यादित न ठेवता मला इतरांनाही देणं फार गरजेचं आहे. बरोबर. आणि असा हा प्रवास सुरू झाला. ओके. आणि जसं आपण विचारलं मला की बाबा हॉलिस्टिक कोचचा अर्थ काय, राईट. तर फार इंटरेस्टिंग आहे खरं तर. कारण की जसं मला वाटायचं मी फिजिकली फार फिट आहे, तर त्याचं मला जास्त प्राधान्य नाही वाटत. फिजिकली हेल्थ सोबतीला तुम्ही मेंटली कसे आहात हे जास्त महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. कारण की आता साधारण 2005 नंतर प्रत्येक जण हा स्ट्रेसमध्ये फार 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 गुरफटला गेलेला आहे. बरोबर. आणि आत्ताची नवीन तरुण पिढी बघायला गेलं रील्समध्ये जास्तच गुंतलेली आहे. राईट. तर तुमची मेंटल हेल्थ चांगली असणं, फिजिकल हेल्थ चांगली असणं, आणि सोशल हेल्थ, ज्याच्यामध्ये फिनॅन्शियल हेल्थही चांगली असणं गरजेचं असतं. या सर्वांना जर बघायला गेलं तर एक होलिस्टिक ॲप्रोच किंवा होलिस्टिक कोचिंग असं म्हणतात. ओके. येस. तर हा माझा टेकअवे होता यातला. मला तुम्हाला दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे की असं कुठलं फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन होतं की ज्यांनी तुम्हाला या कामाची दिशा दिली? कारण का तुम्ही म्हणताय की तुम्हाला मदत करायची होती लोकांची, आणि तुम्ही बघत होता आजूबाजूला की काही ना काहीतरी लोकांना प्रॉब्लेम्स आहेत, हेल्थ इश्यूज आहेत किंवा वजनाचे इश्यू आहेत, जे काही इश्यू असेल ते तुम्ही बघत होता. तर सर्वप्रथम अपर्णा मॅम, तुम्ही मला सांगू शकाल का की फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन असं काय कोणतं होतं ज्यांनी तुम्हाला या कामाची दिशा दिली? फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन म्हणता येणार म्हणजे मी पहिलं माझं स्वतःचं 4 महिन्यांमध्ये 11 किलो फॅट लॉस करून घेतलेलं आहे. ओके. मी स्वतःला हेल्दी समजत होते, जसं सरांनी सांगितलं की ते स्वतःला 89 kg वरती सुद्धा समजत होते हेल्दी स्वतःला. मग मी स्वतःला हेल्दी समज, कारण मी आफ्टर 30 प्रत्येक 6 महिन्यांनी मी माझं ब्लड टेस्ट असतील करून घेत होते, म्हणजे थायरॉइड वगैरे सगळं. सो मला BP नव्हतं, शुगर नव्हतं, थायरॉइड नाही आहे, सो कुठलेच डिसीज नाही आहे. सो मी स्वतःला हेल्दी समजत होते. बट ऑब्वियस कोणी आजकाल असं नसणार आहे की स्वतःला अनहेल्दी समजेल, हेल्थ डिसीज नाही आहेत. सो पण मी ओव्हरवेट आहे हे मला समजून येत नव्हतं. मी जेव्हा ही कम्युनिटी जॉईन झाले त्याच्यानंतर मला कळलं की बाबा मला ॲसिडिटीचा इश्यू होता,
किंवा PCOSचा इश्यू होता. सो हे पण काही डिसीज आहेत किंवा हेल्थ इश्यूज आहेत जे आपल्याला चांगले करता येतील कशामुळे, तर आहारामधून. राईट. तर आमचा फ्रेंड्सचा सुद्धा ग्रुप आहे. त्या फ्रेंड्सच्या ग्रुपमध्ये काही लेडीज आहेत अशा की ओबेस आहेत, पण त्यांना स्वतःला कसं नाही, आपण एखाद्या चांगली गोष्ट एखाद्याला सांगायला गेलं का पटकन ॲक्सेप्ट नाही करू शकत. राईट. पण जेव्हा त्यांनी माझ्यामधलं ट्रान्सफॉर्मेशन बघितलं, माझा बदल बघितला, तेव्हा मग ते काय आहे, कसं आहे, त्यांना म्हटलं निदान एकदा येऊन बघा, चेक करा तुम्हाला कसं वाटतंय. फोर्स नाही आहे, तुम्ही कराच कंटिन्यू म्हणून. तुम्हाला चांगलं वाटलं तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता, पण काय आहे नेमकं समजून घेण्यासाठी तरी या म्हणून. सो जेव्हा त्यांनी ट्रायल, ते जसं आजकाल ॲड्समध्ये आपण एक टॅगलाईन बघतो, पहिला इस्तेमाल करो फिर विश्वास करो, तसंच त्यांनी पहिलं आल्या सेंटरवरती आपलं ट्रायल घेतले, बघितलं काय आहे कसं आहे. सेंटरवर आले आणि त्यांनी आपले न्यूट्रिशन जे काही आहे, काय आहारामध्ये बदल करायचे त्याच्याबद्दल त्यांना आम्ही गायडन्स केले. सो त्याच्यानंतर त्यांनी त्यांची जर्नी स्टार्ट केली. सो त्यांनासुद्धा त्याच्यामध्ये रिझल्ट्स बऱ्यापैकी छान आलेले आहेत. असं चालेल. आणि सर तुमचा फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन ज्यांनी तुम्हाला या कामाची दिशा दिली असा कोणता होता? हां, हे जर बघायला गेलं तर याला थोडंसं 5 वर्ष मागे जावं लागेल. ओके. कारण ह्याची सुरुवात झाली ती फार इंटरेस्टिंग झाली. मला खरं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये खरं यायचं नव्हतं. मी बिंग इव्हेंट्समध्ये खूप छान मला असं वाटत होतं की मी ग्रोथ करतोय. ओके. पण हे जेव्हा इकडे आलो, माझं जर्नी सुरुवात होती तेव्हा आमच्या समोरच्या काकी आहेत. ठीक आहे. मी 3rd फ्लोअरहून खाली येतोय आणि मी त्या 1st फ्लोअरहून वरती येत आहेत. ओके. तर मी त्यांच्याकडेच लहानासा मोठा झालेलो आहे. माझे आई वडील दोघे पण नोकरी करायचे. तर त्यांनी मला लहानाचं मोठं केलंय, समोरच्या काकी. ओके. तर त्यांना मी आधीपासून एकदम स्ट्रिक्ट बघितलंय. ओके, की हे करायचं नाही, ते करायचं नाही, अशा सगळ्या गोष्टी होत्या तेव्हा. पण मात्र थोडंसं असं असतं ना की आपण एक एज झाल्यानंतर मात्र आपला संपर्क थोडासा तुटतो. बरोबर. तसा माझा संपर्क तुटला त्यांच्यासोबत. मी माझ्या जरा त्याचं म्हणता येईल आपल्या कॉलेजमध्ये, त्या लाईफमध्ये थोडासा बिझी झालो. त्यांना मी मग तेव्हा ऑब्झर्व केलं, त्या वरती येताना थोड्याशा धापा टाकत वरती येत होत्या. ओके. आणि मी या प्रोसेसमध्ये होतो. तर मी बोललो, काकी मी असं गोष्ट करतोय, काय झालंय बरं तुम्हाला? काय नाही बाबा, आता वय झालंय, धाप लागते वगैरे वगैरे असं. तर मी म्हटलं मी असं करतोय, तुम्हाला आवडेल का? त्या बोलले बरं ठीक आहे, ये घरी, सांग काय करायचं ते. आणि त्यांनी अमेझिंगली 3 महिन्यामध्ये 17 kg फॅट लॉस केला. ओके. त्यांचं वय वर्ष 63. कारण की 60 नंतर कोणी वजन कमी करणं हे आपल्या भारतीय समाजामध्ये तसं टॅबू मानलं जातं. बरोबर. कारण की हे सगळं वापरे आता नाही. तर त्यांनी केलं. त्यांना मी आधीपासूनच बघितलं, त्यांना मेडिसिनपेक्षा ना ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ त्यांना ना, मला आठवतंय त्यांना व्हिटॅमिन डीच्या टॅबलेट्स दिलेल्या डॉक्टरांनी. ओके. तर त्याच्याऐवजी त्यांनी चूज केलेलं सकाळी जाऊन वॉक करणं. तर त्या तशा पद्धतीच्या विचारसरणीच्या होत्या, म्हणजे आहेत. तर हे सगळं करत होत्या. त्यांनी सुरुवात केली, 17 kg फॅट लॉस झाला. त्याच काळामध्ये त्यांचा वाढदिवस आला. ओके. मी त्यांच्या घरी केक घेऊन गेलो. केक घेऊन गेल्यानंतर त्याच्या स्ट्रिक्ट काकी आहेत, त्या मात्र थोड्याशा भावनिक झालेल्या. अच्छा. आणि त्यांनी ते जे उद्गार काढलेत ते माझ्यासाठी एक गोल्डन वर्ड्स होते. तसं बघायला गेलं तर ते म्हणाले, मी तुला लहानाचं मोठं केलं, मात्र तुझ्या या प्रयत्नांनी मला परत मोठ्याचं लहान केलं, तर धन्यवाद. ते जे शब्द होते ना, माझ्यासाठी टर्निंग मोमेंट होता माझ्या आयुष्याचा. अँड दॅन आय चूज की बिंग अ हॉलिस्टिक कोच अँड वेलनेस कोच. आणि मी इकडे सुरुवात केली या सगळ्या गोष्टींची. आणि आत्तापर्यंत प्राऊडली सांगताना फार मजा येते, कारण की आम्ही बिंग अ हॅपीनेस क्लब, आम्ही मोर दॅन 13,000 फॅमिलीजना एक ट्रान्सफॉर्मेशनसाठी त्यांना मोटिवेट केलंय, प्रेरित केलंय आणि अजूनही पुढे करत आहोत. बरोबर. राईट. तर आता तुम्ही आहाराबद्दल बोलत होता की आहारामध्ये, जीवनशैलीमध्ये जे आपल्याला बदलाव आणायचे असतात. तर आता सध्या भारतीय लोकांची जी जीवनशैली आहे, जे फास्ट झालं आहे, नोकरी असेल, कॉर्पोरेट असेल, त्याच्यामुळे, तर आता भारतीयांची आहाराकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? काही बदलला आहे किंवा आहाराकडे लक्षच जात नाही, असं काही आहे का? तुम्ही आता एवढ्या जणांना तुम्ही मदत केली, तर नक्कीच तुम्ही आम्हाला त्याच्याबद्दल बोलू शकाल. बाकीच्यांचं काय सांगायचं, आमच्याकडे तसं बघायला गेलं तर आता फास्ट फूडचं
सगळ्याच गोष्टी वाढलेल्या आहे. बरोबर. आपण खूपदा असंच वाटलं म्हणून बाजूला काहीतरी चांगलाचा सुवास येतोय म्हणून आपण काहीतरी खायला जातो. बरोबर. आणि आता जर सांगायला झालं तर आता आपल्या मोबाईलवरती अनेक ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. अगदी 10 मिनिट्स डिलिव्हरी, 20 मिनिट्स डिलिव्हरी एवढे पटकन झालेलं आहे, घरी बनवण्याचं कोणी हे एवढं करत बसत नाही बरोबर. मूळतः, राईट. तर ह्या सर्व ज्या दृष्टिकोन बदललाय भारतीय जनसामान्यांचा, बरोबर. त्याच्यामध्ये असं आता हे वर्गीकरण नाही राहिलं की बाबा फक्त एलिट लोकच बाहेरचं जेवण जेवतील. बरोबर. आता अगदी गोरगरिबांपर्यंत मोबाईल पोहोचलेला आहे, रील्स पोहोचलेल्या आहेत. तर असं असतं की जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना जे श्रीमंत लोक आहेत सो कॉल्ड त्यांच्यासारखं जगायला आवडतं. उदाहरणार्थ त्याने जर आयफोन घेतलाय तर माझ्याकडेही आयफोन असायला हवा. गरज आहे नाही आहे दॅट इज डिफरंट पार्ट. त्याच प्रकारे जेवणाचं झालं असं मला तरी वाटतं. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण आहारातून काय न्यूट्रिशन भेटतंय हे संपूर्णपणे विसरून गेलंय. ते फक्त इतर कोणीतरी खातंय म्हणून आपण टेस्ट करून बघू आणि त्याचं नंतर पुढे जाऊन ॲडिक्शन कधी लागतं ते आपल्याला कळत नाही. बरोबर. जसं माझं सांगायचं गेलं तर मला आठवतं, बाय द वे मी तुम्हाला प्रश्न विचारतो, फ्रेंच फ्राईज खाल्लेत का तुम्ही? हो, मग आवडीने खातो. किती खाता? तो मीडियम जो असतो हा तो खातो. मीडियम कुठेही गेलो तरी. बरं. मी एका वेळेस 900 ग्रॅम फ्रेंच फ्राईज खायचो. हा, ऐकून आश्चर्य वाटेल, विथ वरती मोझरेला टॉपिंगचं मस्तपैकी चीज, ओके, मायोनीज वगैरे असं माझं आधीचं होतं. त्यामुळे हे सगळं फॅटी लिव्हर झालेलं. ओके. सो मीही तसाच होतो. सो वाल्याचा वाल्मिकी झाल्यासारखा तर झालेल्या सगळ्या गोष्टी, बट जबरदस्त वाटते. पण हा ही जीवनशैली हे झालं ना माइंडसेट बदलल्यामुळे. आपण त्याच्यावरती येऊच, बट हा सगळा जो गेम आहे किंवा हे सगळं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे हे माइंडसेटमुळे येतं. सो मॅडम तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये आणखीन नाही काय ऍड ऑन करावं असं? नाही, जसं तुम्ही बोललात बरोबर आहे. आजकाल आता बाहेर जरी आपण गेलो कुठे रेस्टॉरंटमध्ये, मॉलमध्ये तर सर्रास जातो आपण. बरोबर. फूड सेक्शनमध्ये गेल्यावरती असं दिसतं कोणाच्या समोर असं फायबर, आपण जसं आता सगळ्यांच्या प्लेटच्या समोर लाई म्हटलं तरी पिझ्झा आहे, बर्गर आहे. म्हणजे आपणच आपल्या मुलांना त्या फास्ट फूडचं इंट्रोडक्शन करून देतोय. राईट. आपण त्यांना सुरुवातीपासूनच जर चांगल्या आहाराची ओळख करून दिली, जसं शाळेत गुड टच बॅड टच शिकवतात, तसंच गुड फूड कुठलं आहे, फास्ट फूड कुठलं आहे, कुठलं शरीरासाठी चांगलं आहे, ह्यांचं इंट्रोडक्शन करून दिलं तर ते बेटर राहील. आपण जर त्यांना फास्ट फूड बद्दल इंट्रोडक्शन करून दिलं तर मग खूप कठीण आहे. मग परत असं नको व्हायला की ऐकत नाही बाबा माझा मुलगा किंवा माझी मुलगी ऐकत नाही, असं नको व्हायला ना. आपण स्वतःहून सुरुवात केली पाहिजे, म्हणजे स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. बरोबर. लहान मुलं आहेत, बघून बघून तेच शिकणार आहेत. राईट. लगेच त्यांच्या फोर्सने आपण करू शकत आहे. आपलं बघून बाबा आपले आई वडील हे खात आहेत, सो आपण ट्राय करून बघायला काय आहे. आपली जेवणाची प्लेट कलरफुल असेल, लहान मुलं लगेच अट्रॅक्ट होतात कलरफुल गोष्टींकडे. माझ्याच ह्याच्यावरून सांगते, माझी म्हणजे मी ह्या कम्युनिटीमध्ये आहेत ना, अगोदर नव्हतेच तसं काही इंटेक करत. ओके. जशी मी ह्या कम्युनिटीमध्ये इंट्रोड्यूस झाली आहे, जेवणाबद्दल आहाराबद्दल समजून आलंय, सो मी फोर्स नाही केलाय माझ्या मुलीला सुद्धा. माझी प्लेट बघून त्याच्यामध्ये काही कलरफुल दिसलं, अट्रॅक्टिव्ह येता जाताना दिसलं, ती उचलणार आणि खाणार. म्हणजे माझी प्लेट जर चांगल्या आहाराने भरलेली असेल तर त्याच्यामधले भले एखादा पाईट उचलेल ती, पण ते चांगली हळूहळू तिला ती सवय लागेल. पण जर मीच पुण्यामध्ये जर फ्राईज घेतले, बर्गर घेतले, पिझ्झा घेतले, तर ती बघणार काय, माझी आई हे खाते. बरोबर. सो ते आपल्यावरती डिपेंड आहे की आपण काय इंट्रोड्यूस करून दिलं पाहिजे मुलांसाठी. जे आपल्यापेक्षा जास्त कोण चांगलं नाही समजून नाही, ते समजून घेण्यासाठी मेन आपला हॅपीनेस क्लब आहे. सो काय आहारामध्ये बदल करायचा, कसा करायचा, भले बाहेर गेलोत तरी काय सिलेक्शन करायचं फूडचं. जसं कपड्यांची चॉईसेस असतात तसं फूडमध्ये काय सिलेक्ट करायचं ते समजून घ्यायचं, जेणेकरून एकदा फूड सिलेक्शन समजून आलं की वेट गेनचा प्रश्नच येत नाही. आपण वेट मेंटेन कसं करायचं हे समजून येतं, शिकून येतो आपण. बरोबर. तर आता तुम्ही जसं म्हणालात की या सगळ्या प्रवासामध्ये मेंटॅलिटीचा खूप मोठा भाग असतो, तर त्याला जोडून मला एक प्रश्न विचारायचा होता की या वेट गेनसाठी किंवा वेट लॉससाठी किंवा ओव्हरऑल वेलबिंगसाठी आपल्या शरीरापेक्षा आपल्या मनावर ताबा असणं हे किती गरजेचं आहे यात? कारण का हे खूप बोललं जातं आणि यात किती सत्यता आहे? तसं बघायला गेलं तर माइंडसेट
मोठा रोल करतोच. तर मीच एक प्रश्न विचारते, समजा तुम्ही फॅट लॉसच्या जर्नीमध्ये आहात, बरं, तुम्ही स्टार्ट केली जर्नी, किती दिवस तुम्ही कंटिन्यू करणार? डिपेंड करतं तुमच्या घरातल्यांच्या सपोर्टवरती, बरोबर. पण सगळ्यात मोठा फॅक्टर तुमच्या माइंडसेटवरती. उद्या तुम्ही बाहेर गेला, तुमचे फ्रेंड्स बोलले जाऊ दे पण नको करूस, एका दिवसाने काय होतंय, बरोबर रोज तू तेच खातोय, किती दिवस तुम्ही त्याला अवॉइड करत राहणार आहे? बरोबर 2 दिवस नाही, नवीन नवीन सुरुवात आहे, 2 दिवस अवॉइड करणार, 3 दिवस अवॉइड करा. एक वेळ असं येईल की तेव्हा बोलले चल, सगळे बोलतात एक दिवसाने काय होतं, पण तो एक दिवस जो आहे ना, तोच मोठा आपला ड्रॉप, आपण मागच्या साईडला परत जातो. बरोबर. मग तो तुमच्यावरती डिपेंड आहे की बाबा किती. नाही म्हणजे नाही. जसं आता विटॅमिन्स आपण बोलतो ABCD आहे, सो आपल्या इथे हॅपीनेस क्लबमध्ये आम्ही विटॅमिन N म्हणून सुद्धा इंट्रोड्यूस केलेलं आहे. ओके. विटॅमिन नो बोलायला शिकलं पाहिजे असं. कारण माझी मम्मी स्वतः आता किती घे ग नाही, पण आता ती सुद्धा जॉईंट आहे माझ्यासोबत. सो तिला कळलंय, समजलंय. सो आता ती फोर्स नाही करत की घे ग म्हणून. उलट मी जर कधी म्हटलं ना, नाही मला हे करायचं आहे, फॉलो करायचं आहे, किंवा असं असं करायचं आहे, मला हे शेड्यूल आहे, सो ती आता मला बोलते की हे असं नाही, मला असं असं फॉलो करायचं. सो हा तिच्यातला माइंडसेट आहे. तर तुमचा माइंडसेट जर स्ट्रॉंगर असेल ना एकदम, तर तुम्हाला किती अडथळे आले ना, तुम्ही ते पार करणार त्याच्यामध्ये. आणि तुमचा जो गोल आहे, जो तुम्ही ठरवलेला आहे, तो गोल अचीव करायला तुम्ही तिथे बरोबर त्या प्रयत्न करणार तिथे आणि पोहोचणार तुम्ही. आपलं काय मत? अगदी माइंडसेट शिवाय तसं बघायला गेलं तर फॅट लॉस हे बऱ्याचदा असं वाटतं की डाएट करून होतं, एक्सरसाइज करून होतं, किंवा बऱ्याच साऱ्या अशा काही गोष्टी करून होतं. तर मला असं वाटतं की फॅट लॉस हे पहिलं इकडून होतं. तुमचा तो निर्णय घेणं फार गरजेचं आहे. फॅट लॉसचाच नाही, आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला डायबिटीज झालेला आहे, बट तो यूज टू झालेला आहे की नाही आता मला डायबिटीज झालेलाच आहे आणि हा आयुष्यभर माझ्यासोबत डायबिटीज राहणारच. हा जेव्हा तो स्वतःला माइंडसेट ठरवतो की नाही आता मला झालेलं आहे, ठरवलं ना, ठरवणं गरजेचं नाहीये, त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. तेच आपण ह्या हॅपीनेस क्लब मार्फत करत आहोत की जेणेकरून त्यांचा जो माइंडसेट आहे हा काय एका दिवसात चेंज नाही होणार. इट विल टेक टाइम. ह्यासाठी आपण काय करतो, सकाळचे कॉल्स असतात, रात्रीचे कॉल्स असतात, आणि एक सपोर्टिव्ह कम्युनिटी आहे. ठीक आहे. जसं उदाहरणार्थ आपण सगळेजण शाळेत होतो, शाळेत असताना आपल्याला समजा आपले जे टीचर आहेत त्यांनी बोलले असते हे घे पुस्तकं घे आणि घरी जाऊन अभ्यास कर, तर काय झालं असतं बरं? बाजूला ठेवले, आपल्याला मे बी 10th पास झाली नसती आपली, राईट. जसं आपण स्कूलमध्ये असताना ते इन्व्हायरमेंट गरजेचं होतं, राईट. अरे नाही तो जरा पुढे चाललाय माझ्यापेक्षा, मला पण थोडंसं जरा जाणं गरजेचं आहे, राईट. ते एक माइंडसेट कसा क्रिएट झाला बरं, तर तो एक इन्व्हायरमेंटमुळे. आणि तो कसा झाला हा माइंडसेट डेव्हलप, तो एक इन्व्हायरमेंटमध्ये ती माणसं जेव्हा एकत्र येतात की नाही तेव्हा होतो. तर ऑफकोर्स माइंडसेट शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणारच नाही. मग तुम्ही कितीही काही करा, कारण की ते जसं मॅडमने सांगितलं ते आपण फार शॉर्ट पिरियडसाठी करता येईल आपल्याला. जसं आपल्याकडे बऱ्याचदा लोक येतात की नाही आम्हाला ना फक्त पोट कमी करायचं, आमचं लग्न आहे तर फक्त पोट कमी करायचं आहे. तर असं स्पॉट रिडक्शन नावाची संकल्पना नाहीये खरी तर, पण आता काही नाही समजत त्या गोष्टी. 2 महिन्यात लग्न आहे, मला चांगलं दिसायचं आहे. ओके. आणि या सगळ्या जर्नीमध्ये एक हॅबिट लूप म्हणून एक सध्या जास्त चर्चेला जातो. तो हॅबिट लूप म्हणजे आहे काय, आणि त्या ट्रॅप मध्ये लोक कशी फसतात या जर्नीमध्ये, हे सांगू शकाल तर? अगदी अगदी, हा खूप मस्त आहे. बाय द वे आपण सगळेजण रिलीज बघतो, ओके. कधी आपण स्वतःचा स्क्रीन ऑन टाइम बघितलाय का? हा, कधी कधी तर आयफोन मध्ये रिपोर्टच येतो डायरेक्ट, एवढा वेळ तुम्ही बघताय. कधी कसे होतं काय माहितीये का, आपण काहीतरी कामात असतं, एक नोटिफिकेशन येतं, नोटिफिकेशन आपण त्या रील कडे जातो आणि त्या रील बघता बघता आपला 1 तास 2 तास कसे गेले आपल्याला कळत नाही. तो एक प्रकारचा लूपच झाला. त्याच प्रकारे हॅबिट लूप काय आहे बरं, आता उदाहरणार्थ एखादा व्यक्ती, ठीक आहे, मी आजच्या दिवशी फक्त हे खाईल, वडापाव खाईल, ठीक आहे, संध्याकाळच्या वेळेस, नंतर नाही. बट नंतर इकडून जाता 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 की नंतर ते एक हॅबिटच बनते, संध्याकाळी 5 वाजता मला काहीतरी हवं, ओके. किंवा संध्याकाळ सॅटर्डे संडे जो असतो मला बाहेर जाऊन आउटिंगमध्ये काहीतरी खाणं, मग ते आउटिंगचं सॅटर्डे संडेचं रोज जे व्हायला लागतं
ती एक हॅबिट लूप होऊन जाते. किंवा काही जण असंही करतात की नाही बाबा मला ह्या फक्त 1 दिवस 2 दिवस 3 दिवस जिमला जायचं असतं, त्यानंतर त्या जिमला बंद करतात. आणि ऑफकोर्स बघा ना, जिमला जानेवारी फेब्रुवारी पर्यंत जे मस्तपैकी गर्दी असते, त्यानंतर तुम्हाला गर्दी दिसणार नाही. ते हॅबिट लूपच आहे एक प्रकारची, आणि ह्याला तोडणं फार गरजेचं आहे. आणि ही तोडता येते का, तर हो 100% तोडता येते. बट त्यासाठी स्वतःलाच एक इनिशिएटिव्ह घ्यावा लागतो. बरोबर. तर असं आहे. ओके. आणि मॅडम मी तुम्हाला विचारू इच्छितो की आपण आता डाएट प्लॅन वगैरे घेतो, तुम्ही म्हणालात तसं काही जण डाएट करतात, तर तो प्रत्येक वेळेस सक्सेस होत नाही असं नाही, तो फेल का होतो? फेल का होतो म्हणजे आता सपोज मी जर एखादं आलं बाबा तुम्ही डाएट द्या, आता वेट लॉस करताय, वेट गेन करताय म्हणून, पण स्पेसिफिक जर आल्यालाच सांगितलं की नाही तुम्ही हे करू नका किंवा ते करू नका, हे सोडा ते सोडा, 1 आठवडा करतील, 2 आठवडे करतील, ते कंटिन्युशनमध्ये ठेवता येत नाही त्यांना. सो हॅबिट्स ज्या आहेत ना, डाएट नाही म्हणता येणार, एक शेड्यूल म्हणता येतील किंवा गुड हॅबिट्स, चांगल्या सवयी म्हणता येतील, त्या हळूहळू लागतात. सो रोज आपल्या इथे कसा प्रोटोकॉल आहे, सुरुवातीला आल्यावरती रोज एक नवीन हॅबिट जी आहे, सवय जेवणामधली, ती त्यांना ॲक्सेप्ट करायला सांगायची. एकदम सांगितलं ते नाही जमत ना. जसं मुलांना शाळेत आपण घालतो पहिल्या 3ऱ्या वर्षी 4थ्या वर्षी पाठवतो, त्यांना लगेच लिहायला वाचायला शिकवत नाहीत. त्यांना पहिली सुरुवात हातात पेन्सिल पकडण्यापासून होते, त्याच्यानंतर मग ती सुरुवात. मग तसंच आपण सुद्धा इथे त्यांना काय आहे, मग पहिल्या दिवशी एक चांगली सवय सांगायची, दुसऱ्या दिवशी दुसरी चांगली सवय इंट्रोड्यूस करायची, तिसऱ्या दिवशी, मग हे असं कंटिन्युशनमध्ये ठेवलं तर त्यांचा तो फॉलोअप व्यवस्थित होतो. किंवा आजकाल जर आपण एकदमच सांगायचं बघितलं तर मार्केटमध्ये बरेचसे डाएट आहेत, म्हणजे किटो डाएट असेल किंवा लिक्विड डाएट असेल. चांगल्या पद्धतीने करायला तुम्ही लिक्विड डाएट किती दिवस फॉलो कराल? शरीराला ते एकदम लगेच वेगळ्या पद्धतीने ते ॲक्सेप्ट करायला ते जमलं पाहिजे ना. एकाच पद्धतीने एक 4-5 दिवस करण्यापेक्षा जर तुम्ही चांगल्या सवयी जर ॲक्सेप्ट करून घेतल्या आणि त्या लाईफ टाईम ठेवल्यात, तर तुमचे डाएट्स जे आहेत ते फेल जाणार नाहीत. अजून येस, अगदी बरोबर म्हणाल्यात मॅडम. ठीक आहे, कारण की कसं आहे, आपण डाएट म्हटलं ना का रेस्ट्रिक्शन्स येतात, आणि जिकडे रेस्ट्रिक्शन्स येतात ना तिकडे लॉन्जिटिव्हिटी नाही राहत. मोस्टली लोक पण बोलतात तुम्ही डाएट द्या आम्हाला, डाएट द्या म्हणजे, पण डाएट द्या म्हणजे काय द्या, तुम्ही हे खाऊ नका ते खाऊ नका सांगितलं, पण ते तुमच्याकडून फॉलो कितपत होतं ते नाही सांगू शकत ना आपण. आणि त्याच्यामुळेच जास्त सक्सेस तसा डाएटचा आणि बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा नसतो. आणि ह्याच्यामध्ये पण अजून एक असा एक छोटा कन्सेप्ट आहे, तो म्हणजे स्मॉल विन्सचा. म्हणजे जे शाळेतही आपण कुठलेही उत्तर पाठ करत असतो तेव्हा आपण असा विचार करतो हे 4 लाईन आधी पाठ करणार, मग पुढचे 4 लाईन घेणार. तर हे जे स्मॉल विन्स असतात ते आपण, ही कन्सेप्ट आपण आपल्या वेलबिंग ट्रान्सफॉर्मेशनसाठी वापरू शकतो का? नक्कीच. जसं आता मी बोलले की आम्ही ते एक हॅबिट इंट्रोड्यूस करतो, मग तसे छोटे छोटे गोल. आता बरेच जण येतात की आम्हाला एवढ्या टार्गेट याच वजनावरती यायचंय, पण ऍक्च्युअल वेट किती असलं पाहिजे हे प्रत्येकाच्या शरीरयष्टीनुसार ठरलेलं असतं. मग जेंट्ससाठी वेगळं आहे, लेडीजसाठी वेगळं आहे. सो त्यांचा तो पॅरामीटरनुसार त्यांनी ते, आता असं नाही बोलू शकत की 100 किलोचा माणूस आहे तो लगेच 2 महिन्यात 50 किलोवरती येईल, नाही, ते जमणारही नाहीये. सुरुवात कशी, बाबा मला ह्या महिन्यामध्ये एक 3 ते 4 किलो कमी करायचं, किंवा नेक्स्ट वीक पुढच्या ह्याच्यामध्ये महिन्यात मला 3 किलो. सो मंथली समजा 3 किलोचा टार्गेट ठेवला, तर आपण ते 3 किलो अचीव करण्यासाठी काय करायचंय. समजा 3 किलो झालं, चांगली गोष्ट, मी माझा गोल अचीव केला. 3 किलोपेक्षा जास्त झालं समजा, तुम्ही खूप छान केलं, चांगल्या पद्धतीने केलं, म्हणून तुमचा अजून चांगल्या पद्धतीने रिझल्ट, म्हणजे ते एक मोटिवेशन भेटतं. छोट्या छोट्या गोष्टी आपण अचीव केल्यात तर. एकदम जर समजा मी म्हटलं नाही तुम्हाला ह्या महिन्यात 15 किलो कमी करून देईन मी, आणि जर नाही झालं मग तुम्ही तर बोललेलात 15 किलो कमी करून देतो, पण नाही झालं, मग तिथे एक मोटिवेशन जे आहे ना, मोरल डाऊन होऊन जातं ते. मग ते मोरल डाऊन होण्यापेक्षा छोटे छोटे जो गोल ठेवले आपण, मग ते आपलं कम्प्लीट झाले तर आपण चांगल्या पद्धतीने मोटिवेट होऊ ना, मग ते अजून पुढची प्रोसेस करण्यासाठी आपल्याला चांगलं मोटिवेशन भेटतं. याच्यामध्ये मला थोडंसं ॲड करावंसं वाटतं.
कसं होतं माहिती आहे का, डाएटिंग हा शब्द म्हटला, जसं मी तुम्हाला सांगितलं रेस्ट्रिक्शन्स आलेत, तर भारतीयांनी त्या डाएटिंगचा फार चुकीच्या पद्धतीने समज करून घेतलाय खरं तर, ओके. की म्हणजे काहीतरी गोष्टी काढून टाकणं, काहीतरी गोष्ट ऍड करणं. बरोबर. तर डाएटचा अर्थ आहे समतोल आहार. ओके. ठीक आहे. डाएट हा शब्द जो आहे ना, हा आधीपासून आलेला, मेडिटेरियन्समधून आलेला. त्याच्यामध्ये असं होतं की तुमचा समतोल आहार असणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती आहे जो कोकण रिजनमधून येतोय, त्याला आपण जर सांगितलं की भात बंद कर, तर त्यासाठी तो जीवन मरणाचा प्रश्न असेल मे बी, राईट. किंवा एखादा साऊथचा व्यक्ती आहे ज्यांना मी सांगितलं इडली डोसा बंद कर आणि तू भाकरीवर स्विच हो, तर त्यासाठी ते थोडंसं वेगळं असेल. बरोबर. तर त्यांना त्यांच्या कल्चरनुसार, त्यांच्या कम्युनिटीनुसार खाणं गरजेचं आहे. ते खायचं कसं, हे छोटे 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 हॅबिट्स डेव्हलप करायचे आहेत, बाकी काही वेगळं नाही आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं की हॅबिट डेव्हलपमेंटमध्ये अजून काय गोष्टी करता येतील तुम्हाला, तर फार सोप्या आहेत. जसं आपण इकडे रिवॉर्ड डेही साजरा करतो. ओके. ठीक आहे. रिवॉर्ड डेला मी इकडे नक्कीच सांगू इच्छितो की बाबा आपलं कसं असतं, आपण एका सर्टन टायमापर्यंत डाएट फॉलो करतो, राईट. नंतर एक सॅटर्डे संडे आपल्याला माइंडला एक रिलॅक्सेशन हवं की नाही मी एवढं एवढं चांगलं केलंय, तर मला एक रिवॉर्ड घेणं चांगलं गरजेचं आहे. तर आपण हा रिवॉर्ड डेही साजरा करतो. ओके. ज्याच्यामध्ये तुम्ही बाय द वे आता सांगायला हवं की नाही माहित नाही, बट येस, तो आपण चीट डे पण म्हणू शकतो त्याला. ज्याच्यामध्ये तुम्ही बाहेरचं अन्न पदार्थ खाऊन कशा प्रकारे तुम्ही स्वतःला मेंटेन करायचंय हे सुद्धा शिकता. हे बघा, असं नाही म्हणणार की बर्गर वगैरे हे जे तत्सम पदार्थ आहेत ते वाईट आहेत, नाही. हे तुम्ही मॉडरेटली जर खाल्लं तर वाईट नाहीये, बट जर तुम्ही त्याचा अतिरेक वापर केलात तर मात्र प्रॉब्लेमच होईल. कोणतीही गोष्ट अतिरेक केली तर प्रॉब्लेम आहेच. समतोल साधणं गरजेचं आहे. तसं पण पिझ्झा बर्गर म्हटलं तर ते आपले इंडियन कल्चर मधले नाहीये, ते वेस्टर्न कल्चर मधले. ते त्यांचे जे तिकडचे सराउंडिंग आहे, वातावरण आहे, त्यासाठी त्यांना ते फायदेशीर आहे. आपलं तसं नाहीये. आपल्या इकडे पूर्ण सगळे अन्नपदार्थ धान्य पिकवले जातात, सो आपल्याला ते फायदेशीर होतात. पण आजकालची अशी मेंटॅलिटी आहे की आपण वेस्टर्न कल्चर खूप ॲक्सेप्ट करायला लागलोय, त्यांना खूप फॉलो करतोय. सो त्यामुळे जेवणाचे प्रकार सुद्धा आपण त्यांचे फॉलो करतोय. त्यांची शरीराची रचना वेगळी, आपली वेगळी आहे. तो आपलं शरीर ते ॲक्सेप्ट करते का, ॲब्झॉर्ब करते का, हे आपण बघत नाही आहोत. बरोबर. त्यामुळे मग ते आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते दिसून येतात. मग असं आहे. आणि मॅम तुम्ही आता जसं स्टार्टिंगला म्हणालात की तुम्हाला मदत करायची होती, त्यावेळी तुम्ही नक्कीच अशा महिलांच्या कॉन्टॅक्टमध्ये आला असाल ज्यांना थायरॉइड आहे, किंवा तुम्हालाही तुम्ही म्हणालात की PCOSचा तुम्हाला त्रास होता. तर ह्याचा आणि वजनाचा काही संबंध असतो का? मे बी याचा आन्सर हा पण आहे आणि नाही पण आहे. कारण थायरॉइडचं म्हटलं तर दोन प्रकारचे आहेत थायरॉइड, हायपो आणि हायपर. मग एकात वजन वाढतं पण एकात कमी होतं. तर PCOSचं म्हणाल तर मला बऱ्याच लेडीजना असं आहे की पिरियड्स रेग्युलर येत नाही आहेत, पण मला जसे स्टार्ट झालेत आत्तापर्यंत, माझा तो वय 40 कंप्लीट आहे, मला रेग्युलर आहेत पिरियड्स, दर महिन्याला येतात. पण फरक एवढाच की मला अगोदर खूप क्रॅम्प्स यायचे. म्हणजे लिटरली मला ते 2-3 दिवस 5 दिवस एवढं कधी कधी असं वाटायचं हे येऊच नाहीत, बरोबर, इतका त्रास होत होता. प्लस रेग्युलर जरी असले तरी ब्लिडिंग असं म्हणता येणार नाही की पूर्ण 5 दिवस होत होतं म्हणून, 2-3 दिवस असं नॉर्मली. पण आजकाल मुलींमध्ये असं आहे की वयाच्या 10व्या-12व्या वर्षी सुरू होत आहेत पिरियड्स. पण काहींचे रेग्युलर आहेत, काहींचे नाही आहेत. बरोबर. काहींना सुरुवात झाली की 6-6 महिने येत नाहीत. मग मला मध्ये एक वेळ अशी होती की मला महिन्यातून 2 वेळा पिरियड्स येत होते. सो मी माझ्या डॉक्टरकडे, तर जेंट्स डॉक्टरकडे कसं जाणार, एक आपली तेव्हाची मेंटॅलिटी होती. बरोबर. सो मी एका लेडीज डॉक्टरकडे गेलेले. सो त्यांनी मला हार्मोनल इम्बॅलन्स सांगून गोळ्या दिलेल्या. मी 6 महिने तर गोळ्या घेतलेल्या. मी हॉस्टेलवरती राहिलं होते तेव्हा. त्याच्यानंतर मी जेव्हा माझ्या फॅमिली, मला नंतर खूप त्रास व्हायला लागला त्या गोळ्यांमुळे, मी माझ्या फॅमिली डॉक्टरला दाखवलं की मी ह्या महिन्यात गोळ्या झाल्या, मी 6 महिने झाले घेते म्हणून. सो डॉक्टर तो माझ्यावरती चिडला, म्हणजे तू का घेतल्यास ह्या गोळ्या. तर ह्याच्या म्हणजे हाय पॉवरच्या गोळ्या होत्या त्या, आणि त्याचा तुझ्या बॉडीवरती खूप साईड इफेक्ट होईल. आणि दिसून येतच होता, कारण माझ्या चेहऱ्यावरती ॲक्ने भरपूर झालेले, माझी स्किन एकदम डल झालेली, रफ झालेली, डार्क झालेली, म्हणजे चेहरा पूर्ण असा काळपट
आणि मानेपासून खाली भाग असा व्हाईटिश, असे 2 पॅचेस मध्ये चेहरा दिसत होता. म्हणजे बरेचसे असे हार्मोनल इम्बॅलन्स वगैरे. आपण डॉक्टरकडे जरी गेलो ना तरी हार्मोनल इम्बॅलन्स एवढंच सांगतात. अरे पण ते कसं रिव्हर्स करायचे, काय केलं पाहिजे. थायरॉइडमध्ये सुद्धा डॉक्टर सांगतात ना की बाबा हे खाऊ नका ते खाऊ नका. पण आता इथे जॉईन झाल्यामुळे माहिती पडलंय, त्यामुळे बोलू शकते मी असं की आपण डॉक्टरांना विचारत नाही की मला हे कशाच्या डेफिशियन्सीमुळे झालंय म्हणून. सो थायरॉइड कशाच्या डेफिशियन्सीमुळे होतो, किंवा पिरियड्समध्ये क्रॅम्प्स येतात, पेन होतं किंवा रेग्युलर येत नाहीत, मग ते कशाच्या डेफिशियन्सीमुळे येतात. कुठले तरी मिनरल्स आहेत, कुठले तरी विटॅमिन्स आहेत ज्याची डेफिशियन्सी आपल्या शरीरात आहे, त्याचे टॅबलेट्स देतात आपल्याला डॉक्टर, पण डिटेलमध्ये सांगतात का. असं नाही म्हणत मी डॉक्टर वाईट आहेत म्हणून. त्यांचं असणं गरजेचं आहे, ते त्यांचं काम करतात, ते त्यांचे मेडिसिन्सचा अभ्यास आहे त्यांचा, तो त्याच्याबद्दल गायडन्स करतात. पण नेमकं काय आहे हे आपल्याला माहिती नसताना आपण हे त्यांना विचारतही नाही. हे मी सुद्धा अगोदर करत नव्हते. डॉक्टरकडे जायचं, सांगायचं, त्यांनी गोळ्या दिल्या, घ्यायचे, प्रिस्क्रिप्शन मेडिसिन्स खायचे, संपलं. इथे जॉईन झाल्यामुळे हे समजते की बाबा आपण हे प्रश्न त्यांना विचारायला हवेत. जसं लोकांना आपण मग त्याच्याबद्दल गायडन्स केलं पाहिजे. आपलं काय मत आहे सर? अगदी याच्यामध्ये जर सांगायला गेलं तर आपल्यापैकी इकडे जे महिला येतात आउट ऑफ 10, मला आता असं वाटतं 10 पैकी 5 महिलांना थायरॉइड आहे आणि 10 पैकी साधारण 6 महिलांना PCOS आता पीडा संभावते इकडे. तर हा जो बघायला गेलं तर हा जो प्रकार आहे हा फार वाढत चाललाय आणि ऑफकोर्स हे सगळं आपल्या लाईफस्टाईलमुळे आणि जीवन पद्धतीमुळे होतंय. त्याला आपण चांगलं करू शकतो का? तर हो, करू शकतो. सोपं आहे. कसं करणार बरं? हे बघा, काही मोठी गोष्ट नाही आहे याच्यामध्ये. हा डॉक्टर फार महत्त्वाचे आहेत. डॉक्टरांशिवाय होणार नाही आहे त्या गोष्टी. डॉक्टरांसोबतीला तुम्हाला एक असा व्यक्ती हवा जो ह्या सर्व प्लॅनिंग्समध्ये तुमच्या सोबत असेल. हे असणं फार गरजेचं आहे. आणि नेक्स्ट गोष्ट अशी महत्त्वाची आहे, हे सगळं करत असताना ना तुम्हाला एक होलिस्टिक अप्रोच ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ फक्त तेवढंच नाही बघायचं आहे, सगळ्याच गोष्टी बघा. कसं करायचंय, काय करायचं हे जाणून घ्या. ते जर जाणून नाही घेतलं ना, जसं मॅडमने सांगितलं की आपण प्रश्न नाही विचारत. बाय द वे डॉक्टर सांगू शकतात आपल्याला, बट आपलीच ते मेंटॅलिटी नसते. आता आपलं कसं असतं, मी समजा एखाद्या तापासाठी गेलो आणि डॉक्टर मला सांगायला लागलं नाही असं तसं झालं, आपण म्हणे बाबा जाऊ दे, गोळ्या दे मला, आम्ही जातो. ते सांगू शकतात, बट आपण आपल्याला ऐकण्याची मेंटॅलिटी नाहीये. तर आपण थोडासा जो माइंडसेट थोडा ब्रॉड करायला हवा. अजून एक महत्वाचं म्हणजे ऐकताना रिप्लाय देण्यासाठी नाही, तर समोरच्याला नीट ऐकून उमजून त्याला नीट सजेशन देण्यासाठी आपण वापरायला हरकत नाहीये. हे फार गरजेचं आहे याच्यामध्ये. अगदी. आणि जसं थायरॉइड आणि PCOS बद्दल आपण आता म्हणालो, तसंच अजून एक विषय आहे, तो म्हणजे आपली मान असते तिथे काळे पॅचेस येतात. हो. तर ते कशामुळे येतात? ते त्याला तसं बघायला गेलं तर आता मी ना सगळेच जण जे येत आहेत ना काळ मलाही झालेलं काळ आणि मला असं म्हणायचंय की आई नीट आंघोळ करत नाहीस का तू? मी तर म्हणलं मी तर चांगलं घासून पुसून आंघोळ करतोय, तर जात नाही येते. तर माहिती नाही ह्या सगळ्या गोष्टी काय असतात, बट कालांतराने कळालं की बाबा याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. ठीक आहे. मोस्टली इकडे मानेच्या खाली काळं असणं, अंडर थाय किंवा अंडर आर्म काळं असणं, याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. आणि त्याला थोडंसं टेक्निकल लँग्वेज म्हणता येईल, त्याला ॲक्नॉथिस कार्निक असं म्हणतात. याचा अर्थ असा आहे की तुमच्या घराच्या बाहेर डायबिटीस आहे, उभा आहे, तो नॉक करतोय. ठीक आहे, ते दार ओपन करावं की नाही करावं हे तुमच्या हातात आहे. ते हातात कसं, तुमची लाईफस्टाईल आणि तुमचा आहार पद्धती याच्यावर आहे. ते खूप सोपं, त्याला रिव्हर्स करता येतं का? तर हो, आपल्याकडे सुपर अमेझिंग रिझल्ट्स आहेत. माझाच असा रिझल्ट आहे. माझं स्किन फार डार्क होती, डल झालेली. इकडे येऊन हे समजून घेतलं की नाही बाबा हे आहारातून चांगलं करता येतं. तर ते करता येईल. आणि मला तर वाटतं WHO ने साधारण 2021ला असं प्रेडिक्शन केलेलं की आपला भारत आहे हे 2027 पर्यंत डायबेटिक कॅपिटल बनणार आहे. पण आपण भारतीय
एवढे स्पीडमध्ये गेलो ह्या सगळ्या गोष्टी 2024 डायबिटिक कॅपिटल बनलो आपण. अच्छा. ओके. आणि आता जो पुढचा जो राक्षस आहे तो आहे कॅन्सरचा. ओके. आता कॅन्सरचा बघा ना, साधारण आपण आनंद मूवी बघितलाय राईट. आनंद मूवी मध्ये राजेश खन्ना यांना एक कॅन्सर झालेला, त्याला ते ऐकल्यावर धडकी भरायची. बरोबर बरोबर. आता घराघरांमध्ये कॅन्सर झालाय. कसा होतोय, का होतोय? त्याला कारण काय, म्हणजे आपण काही आहार घेतोय त्याच्यामुळे का काही एलिमेंट्स आहेत त्याच्यामुळे ते कॅन्सरस एलिमेंट्स जे आपण काही इनपुट करतोय आपल्या शरीरात त्याच्यामुळे आहे का कशामुळे? बरेच सारे फॅक्टर्स आहेत, बरेच सारे. कॅन्सरसाठी जर बघायला गेलं ना तर मी म्हणता येईल त्याला असं एरिटेशन, रेग्युलर एरिटेशन हे एक म्हणता येईल. ज्या ज्या ठिकाणी रेग्युलर एरिटेशन होईल त्या त्या ठिकाणी हे ट्रिगर होणार. रेग्युलर एरिटेशन आणि स्ट्रेस ह्या जेव्हा दोन्ही गोष्टी एकत्र येतील त्यावेळेस कॅन्सरचं निर्माण होणार. आता कॅन्सरची सेल आपल्याही शरीरात आहे, तुमच्या शरीरात आहे, सर्वांच्या शरीरात आहे. बट जेव्हा या गोष्टी तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात कंटिन्युअसली त्यावेळेस म्हटलं ते ट्रिगर करणार आहेत. जसं फूड बद्दल म्हणालात तर कार्सिनोजेन्स आपल्या शरीरात फार जातात. आता उदाहरणार्थ बघायला गेलं तर आपण टेफ्लॉनवालं खाणं, त्यात अन्न पदार्थ बनवतोय, ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये जेवण बनवतोय तर ते कार्सिनोजेन्स बनतात. किंवा ओव्हर फ्राईड खाणं ते कार्सिनोजेन्स आहेत शरीरासाठी आपल्या. पल्युटंट्स आहेत. त्यानंतर तुम्हाला आता बिलीव्ह नाही होणार आहे, आपण जे मासे खातोय त्या माशांच्या जर मायक्रोस्कोप खाली जर बघितलं त्यांच्यामध्ये सुद्धा मायक्रोप्लास्टिक आढळतंय. आपलं येणाऱ्या घरातलं टॅप वॉटर आहे त्याच्यात सुद्धा मायक्रोप्लास्टिक्स आहेत. हे शरीरात जाऊन टॉक्सिक क्रिएट करणारच आहे. हे आपणच क्रिएट केलेलं आहे, ते आता परत असं ते फिरून आपल्यापर्यंतच येतं. याला चांगलं करता येईल का? तर हो, करता येईल, नक्कीच करता येईल. खूप सोपं आहे. तुम्हाला स्ट्रेसवरती काम करायचं आहे, तुमच्या माइंड हेल्थवरती काम करायचं आहे, फिजिकल हेल्थवरती काम करायचं आहे. झोप खूप महत्त्वाची आहे. खूप म्हणजे खूप. ओके. जर तुम्ही बरेचदा आमच्याकडे लोक येतात, मी त्यांना विचारतो आमच्याकडे महिला की झोपता की तास? नाही, 4 तास 5 तास. 5 तास पण भरपूर झालं. हां, ॲक्च्युली 7 ते 8 तासाची सलग झोप असणं फार गरजेचं आहे. स्लीप हायजीन म्हणतात त्याला, ते फॉलो नाही करत आहे आपण. बरोबर. आता बघा ना, आता उदाहरणार्थ लग्न कार्य आहे, सगळ्यात जास्त आपण कॉम्प्रोमाइज कुठे करतो? झोपेला. एखादी सिरीज बघता बघता कुठे कॉम्प्रोमाइज केला आपण? सॅटर्डे संडे. 5 दिवसाचा जो रुटीन आहे तो 2 दिवसात डिस्टर्ब केला. राईट. आणि अजून एक थोडं पुढे जाऊन म्हणतो, आता तुम्ही बघताय बऱ्याचदा जिम बडीजना कार्डियक फेलियर येत आहेत, कार्डियक अरेस्ट येत आहेत. काय येत आहेत बरं? कारण की सिम्पल, सोमवार ते शुक्रवार तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने शेड्यूल फॉलो करताय, जिमला जाताय. 2 दिवसामध्ये मात्र तुमचं शरीरामध्ये तुम्ही एवढे टॉक्सिक क्रिएट करताय, एवढं इन्फ्लेट करताय शरीराला. आणि जेव्हा मंडेला जाता तुम्ही जिममध्ये किंवा काही पण करायला, तेव्हा त्याच मेंटॅलिटीने मी करू शकतो असं खेचताय शरीराला. आणि बरेचदा असंही होतं की नाही, मी ते 20व्या वर्षी केलेलं आहे, आता मी 35व्या वर्षी पण करेल. नाही बा, तू 35 वर्ष झालायस, 40. जसं तुमचं मेडिक्लेम 5-5 वर्षांनी वाढत जातो, बरोबर, तसंच तुमचे हेल्थ पॅरामीटर 5 वर्षांनी बदलत जातात. त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. जिममध्ये गेला तर डायरेक्ट डंबल्स उचलायला लागत तसं नाहीये. इव्हन इटिंग पॅटर्नचं सुद्धाही तसं नाही. समजून घ्या, उमजून घ्या. सोपं आहे फार, याला शिकणं गरजेचं आहे मात्र. बरोबर. बस एवढंच. आणि जसं तुम्ही म्हणाला जिमला जातात, तसंच अजूनही काही प्रोडक्ट्स आलेत जसे की फॅट बर्नर प्रोडक्ट्स असतील किंवा क्रॅश डाएट असेल. याबद्दलही हल्ली लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे आणि लोक ते फॉलोही करतात. तर त्याबद्दल तुमच्या दोघांचं मत मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. अगदी. आता फॅट बर्नर जर म्हणायला गेलात तर आयुर्वेदमध्ये गुगुलच्या गोळ्या येतात, ठीक आहे, आणि कार्नेटिनच्या टॅबलेट्स येतात, त्याला फॅट बर्नर म्हणून सेल केलं जातं, ठीक आहे. तसं फॅट बर्नर करायची आवश्यकता नाही आहे. फॅट म्हणजे काय? आपल्या शरीरातली एक्सेस एनर्जी, ठीक आहे. आपण साधारण स्कूलमध्ये असताना तो कॉन्सेप्ट आठवत असेल,
एनर्जीचा. बरोबर. एनर्जी नॉट बी क्रिएटेड, नॉट बी डिस्ट्रॉइड, इन ओनली कन्वर्ट्स वन फॉर्म टू द अनदर. ऊर्जा निर्माण करता येत नाही, नष्टही करता येत नाही, ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात राहते. जसं ते फॅट्स आहेत की नाही, ही स्टोर्ड एनर्जी आहे तुमची. बरोबर. ती कोण काढेल बरं? तुमचं शरीरच काढणार आहे. कसं काढेल? तुमच्या आहारात बदलाव करून, कॅलरी डेफिशियट जावं लागेल थोडंसं. आणि सेम टाइमला तुम्हाला फक्त फॅट लॉसकडे लक्ष न देता अप्रोच थोडासा मोठा करावा लागेल. आता तुम्ही श्वास का घेता बरं? जगण्यासाठी. गरजेचं आहे. गरजेचं आहे, राईट? किती दिवस घेणार आहात? आयुष्यभर. राईट. तसंच मी एखाद्या व्यक्तीला जर विचारलं, बाबा तुला हे फॅट लॉस किती वेळपर्यंत करायचं, झालं, संपलं, तेवढंच. तसं नाहीये ते. तुम्हाला एक लाईफस्टाईल बनवणं गरजेचं. सकाळचा वॉक लाईफस्टाईल आहे, चांगलं इटिंग पॅटर्न लाईफस्टाईल आहे, राईट. पाणी पिणं लाईफस्टाईल आहे, चांगली झोप घेणं लाईफस्टाईल आहे. राईट. ओके. तर हे खूप आता मला वाटतं येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये ना हे खूप अजून वाढणार आहे. ठीक आहे. तर आत्तापासूनच त्याला चांगलं करणं. आणि क्रॅश डायटिंगचं जर म्हणाल तर ऑफकोर्स इंटरमिडिएट फास्टिंग झाली, मेडिटेरियन डाएट झाले, किटो डाएट, अनेक प्रकार आहेत. ओके. त्याला ते करून करता येतं का वजन कमी? 100% करता येतं. बट ते ठराविक पिरियड पर्यंत. ओके. मेंटेन नाही ठेवता येणार ना तुम्हाला. हा, थोड्या वेळापूर्वी करताय, ठीक आहे, करा. बट ते पण एका चांगल्या सल्लागारानुसार सोबत ते राहून करा. बरोबर. हे सांगणं गरजेचं आहे. नाही, कारण यूट्यूब बघून करणारे बरेचसे असतात. यूट्यूबमध्ये जे सांगतात चुकीचं नसेल ते त्यांच्या शरीरासाठी चांगलं आहे. तुम्हाला त्याचा किती फायदा आहे माहिती नाही ना, पण आपण ते फॉलो करतो आणि मग नाही फरक पडला की हे ते काही सांगतात. बरोबर. कसंही असतं, पण किती सांगतायत, कसं सांगतायत, काय करतायत, बरोबर. हे आपण किती समजून घेतो डिपेंड्स करतात. प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, तर प्रत्येकाला येणारे रिझल्ट सुद्धा वेगळे आहेत. राईट. त्यामुळे ते काय फॉलो करायचं, काय समजून घ्यायचं ते आपल्यावरती डिपेंड आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये अजून एक असा कन्सेप्ट आहे की रात्री 7 नंतर काही खायचं नाही, त्याच्या आधी काय खायचंय ते खा, बघा तुमचं वजन कमी होऊन जाईल. असं पण काही एक कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट किती खरी आहे किंवा त्यात काय फॅक्ट आहे का? आता आपण 7च्या नंतर जेवायचं विचारलं तुम्ही, हे फार महत्त्वाचं पण आहे तसं बघायला गेलं तर. बट ते सर्वांनाच लागू पडेल असं नाहीये. बरोबर. हां, पर्सन टू पर्सन हे व्हेरी होईल. मात्र त्याला जर तुम्हाला जर करायचं झालं तर एक अशा व्यक्तीसोबत करणं गरजेचं आहे ज्याला याचं ज्ञान आहे. बरोबर. हे खूप महत्त्वाचं आहे. उगाच कोणते तरी व्हिडिओ बघून, कोणाचं तरी ऐकून ते करू नका असं तरी मला वाटतं. पण हां, जर तुम्ही करत असाल 7च्या अगोदर जेवण तर फॅन्टॅब्युलस आहे, नो डाऊट. पण हां, मात्र असं होईल की तुम्ही संध्याकाळी 7 वाजता पण सकाळपासून काहीतरी विचित्र खाताय आणि संध्याकाळी 7ला जेवताय, तर तसं नाही करून चाललं. तुमचं बॅलन्स असणं गरजेचं आहे. बॅलन्सिंग इज एव्हरीथिंग. समतोल साधा आणि तुमचं लाईफ खूप जबरदस्त असेल. बरोबर. आता तुम्ही जसं म्हणालात की समतोल साधायला हवा, तर या समतोल साधण्यामध्ये मेंटल हेल्थ, स्ट्रेस आणि बॉडी फॅट यांचं काही कनेक्शन आहे का, किंवा यांचा काही समतोल साधायला हवा का आपल्या ओव्हरऑल वेलबिंग ची गोल अचीव करण्यासाठी? अगदी. मेंटल हेल्थ जर म्हणायला गेली ना, आता बघा, याला थोडंसं जरा याची क्रोनॉलॉजी समजून घेणं फार गरजेचं आहे आपल्याला. साधारण 1970च्या पर्यंत आपल्या भारतामध्ये साधारण असे रोगराई पसरलेली जी स्वच्छतेच्या संदर्भात होती. उदाहरणार्थ नायटा, खजूर वगैरे वगैरे व्हायचे. ओके. साधारण 1970 पासून ते 2005 पर्यंत भरपूर सारी औद्योगिक क्रांती झाली, बऱ्याच साऱ्या गोष्टी झाल्या, स्ट्रेस थोडासा वाढायला लागलेला. पण माणसांची मेहनतही तेवढीच होती. तर त्यावेळेस जर बघाल तुम्ही, त्यांना लाईफस्टाईल डिझिजेस फार जास्त आले. उदाहरणार्थ डायबिटीज आला, ब्लड प्रेशर आला. बघा ना, आता आपले पॅरेंट्सना तेच आहे. 2005 नंतर मात्र तुम्ही जर बघाल, सर्वांना वैचारिक प्रॉब्लेम यायला सुरुवात झालेली. त्यानंतर मात्र तुम्हाला दिसायला लागले असतील भरपूर सारे 2005 नंतर गुरु आलेत, आमच्यासारखे वेलनेस कोचेस आलेले आहेत भरपूर सारे, आणि हे सेंटर्स आणखी वाढतच जाणार आहेत. कारण की 2005 नंतर भरपूर साऱ्या लोकांना डिप्रेशन, एन्झायटी असे प्रॉब्लेम फेस होत आहेत. त्याच्यामध्ये अजून काय तर 2020चा कोरोना, त्याच्यामध्ये काय गोष्टी घडल्या. 2008ला जे मार्केट क्रॅश ड्रॉप झालं, त्याच्यानंतर आलेलं डिप्रेशन, एन्झायटी,
याची ही क्रोनॉलॉजी बरीच ही जर समजून घेतलीत ना तर तुम्हाला एक एवढं समजतंय की आत्ताचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे वैचारिक प्रॉब्लेम्स आहेत. बरोबर. त्याला चांगलं करता येईल का, तर हो करता येईल त्यांना चांगलं, बट त्यासाठी तुम्हाला अगेन होलिस्टिक अप्रोच असणं फार गरजेचं आहे. ओके, मी फक्त योगाच करेल, हो करणं गरजेचं आहे. योग जे तुम्हाला सूट करतंय ते तुम्ही करणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीला योग करून मला छान वाटतंय त्यांनी योग करावा. एखाद्या व्यक्तीला मला जिम करून छान वाटते त्याने जिम करावी. हा, पण त्याचा समतोल साधणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपल्या शरीराला रेझिस्टन्सही गरजेचं आहे. एखादी व्यक्ती योग करते, स्पिरिच्युअली ॲक्टिवेटेड आहे, अमेझिंग, बट सेम टाइमला त्याने ॲरोबिक एक्सरसाइजही करणं गरजेचं आहे, चालणंही गरजेचं आहे, रेझिस्टन्स असणं गरजेचं आहे, रेझिस्टन्स ट्रेनिंग, उदाहरणार्थ वजन उचलणं गरजेचं आहे. राईट, हे जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला फार उत्तम इफेक्ट येणार आहे. स्ट्रेसचा आणि तुम्ही जर विचारलं फॅटचा काही संबंध आहे का, तर हो संबंधच आहे. तर एक सिम्पल सांगतो, आमच्याकडे बऱ्याचदा ना वजन कमी करण्यासाठी बरेच जण येतात. ठीक आहे, आणि कालचं वजन त्यांचं असतं उदाहरणार्थ 70 किलो. ठीक आहे, आणि आत्ता आले ते आणि त्यांनी बघितलं वजन काट्यावर बापरे 71 किलो, खाली बापरे 71 किलो. राईट, तर त्यांच्या मनामध्ये बापरे 1 किलो कसं वाढलं एका दिवसात, हे त्यांना समजत नाही. मात्र त्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये एक हॉर्मोन सिक्रेट होतो, त्याला कॉर्टिझॉल म्हणतात. कॉर्टिझॉल हा हॉर्मोन हा फार महत्त्वपूर्ण हॉर्मोन आहे आपल्या शरीरातला. त्याला उगाच फार जास्त बदनाम केलेलं आहे. खरं तर हा फाईट ऑर फ्लाईट हॉर्मोन आहे. उदाहरणार्थ आपल्या समोर वाघ आला तर आपण काय कराल, राईट, सांगावं लागेल का त्याला पळू की नको, राईट, तसा हा हॉर्मोन तो पळतो, लगेच रिॲक्ट करणं गरजेचं आहे त्यावेळेस. राईट, तुम्ही पळाल, राईट, किंवा काय कराल, फाईट करायचा प्रयत्न, जर तुम्ही थोडंसं ऑप्शन नसेल तर फाईट करायचा प्रयत्न कराल, तर त्यावेळेस तो हॉर्मोन शरीरामध्ये सिक्रेट होतो. मात्र हा जेव्हा वारंवार 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 सिक्रेट होत जाईल त्यावेळेस मात्र तुम्हाला आणखीन स्ट्रेस होईल. ओके, आणि हे लोकांना समजणं गरजेचं आहे. तर ज्या वेळेस तुम्ही कॉर्टिझॉल सिक्रेट होईल शरीरामध्ये तर तुम्हाला स्ट्रेस वाढणार, स्ट्रेस वाढल्यानंतर तुमचा फॅट प्रोडक्शन वाढणार. हे सगळे इंटरकनेक्टेड आहे. जसं आपल्या महाभारतामध्ये चक्रव्यूहामध्ये एखादा व्यक्ती अडकले ना, अभिमन्यू, तशी आपली गत झालेली आहे. खरी तर आतमध्ये जायचं माहितीये, बाहेर यायचं माहित नाही. का माहित नाही, कारण की अर्धच ज्ञान आहे. राईट, तर तसं हे पूर्ण ज्ञान घेऊन एक प्रॉपर वेने जाणं गरजेचं आहे तुम्हाला. तर येस, हे इंटर रिलेटेड गोष्टी आहेत आणि त्याला प्रॉपर वेमध्ये तुम्ही रिलीज करता येतं. आणि ते असं पण इकडेच तर शिकवत आहोत, ते सोपं आहे. अच्छा, इथे शिकवताना जसं तुम्ही बोललात की प्रॉपर वेने आपण त्याचा अप्रोच ठेवला पाहिजे, तर त्याच अप्रोचमध्ये मला वाटतं तुम्ही जसं म्हणालेला तर मला की तुमचे 5 स्तंभ आहेत ज्याच्यावर तुम्ही काम करता. तर अपर्णा मॅडम, तुम्ही मला ते समजू शकाल का की काय आहेत ते 5 स्तंभ? 5 पिलर्स जे आहेत आपल्या बॉडीवरती, तर मोस्टली नुसतं वजन कमी करा हे नाही जमत. बरोबर. 5 पिलर म्हणजे आपलं माइंडसेट, जसं आपण मगाशी बोललो की छोटे छोटे माइलस्टोन आपण अचीव्ह करायचे, ज्याच्यामुळे आपला माइंडसेट सुद्धा चांगला होईल आणि आपण मोटिवेट होईल. बरोबर. सराउंडिंग आपल्या बाजूचं कसं आहे त्याच्यावर डिपेंड करतं. आता इथे आपल्या सेंटरमध्ये क्लबमध्ये जेवढी लोक येतात, म्हणजे असं नाही की कोण कोणाबद्दल वाईट बोलत आहे. बरोबर. कोणाचा अर्धा किलो जरी कमी झालं तरी टाळ्या वाजून ॲप्रिशिएट करणार त्याला. असं नाही की बाबा त्याचं कमी झालं माझं नाही कमी झालं, असं नाही आहे. प्रत्येकजण प्रत्येकाला मोटिवेट करतो, ज्याच्यामुळे माइंडसेट जो आहे तो आपला चांगला बनतो. मग बाहेर गेल्यावरती आजूबाजूला कोणती लोक आहेत कशी आहेत त्याच्याशी काही फरक नाही पडत आपल्याला. आपल्या डोक्यात मध्ये फिट आहे की बाबा आपलं हे करायचं आहे, असं असं सांगितलंय तर असंच करायचं आहे, संपलं. मग तो माइंडसेटवरती आपण एक काम करतो. सेकंड आहे तर न्यूट्रिशन. आता न्यूट्रिशन म्हटल्यावरती लोकांच्या डोळ्यासमोर डायरेक्ट सप्लिमेंटच येतात. बाळ जन्माला आलं तरी त्याला डॉक्टर लगेच कॅल्शियमचे सिरप लिहून देतात, विटॅमिन्सचे सिरप लिहून देतात. बरोबर. मग जर बाळाला ते नवजात बालकाला सुद्धा जर गरजेचं आहे तर आपल्याला सुद्धा ते गरजेचं आहे, आपल्या शरीराला सुद्धा. पण आजकाल तुम्ही न्यूट्रिशन कशामधून घेणार? केमिकल्समधून घेतलं, आज ना उद्या त्याचा तुमच्या बॉडीवरती साईड इफेक्ट होणार आहे. आता तुम्ही बॉडी पेन होते तर पेन किलर घेणार, किती दिवस पेन किलर घेणार? कंटिन्यू जर तुम्ही पेन किलर घेताय तर एक वेळ अशी येते की त्या पेन किलरचा सुद्धा काही उपयोग होत नाही.
मग बेटर राहील ना, तुम्ही न्यूट्रिशन द्या शरीराला. राईट. मग ते न्यूट्रिशन कसं आहे, मग आता किती प्रकारचे विटॅमिन्स पाहिजेत शरीराला, मिनरल्स पाहिजेत, मग त्याच्याबद्दल ते कुठून घ्यायचे, आहारामधून कसे घ्यायचे, कशी तुमची न्यूट्रिशनची रिक्वायरमेंट फुलफिल करायची, त्याच्याबद्दल आपण इथे गायडन्स करून घेतो. ओके. परत पाण्याचं म्हणाल तर पाणी आपल्या शरीरामध्ये आहेच, म्हणून वरून घ्यायचं नाही असं नाही आहे. बरोबर. पण प्यायचं आहे म्हणून किती पण प्यायचं असं पण नाही आहे. बरोबर. प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, तर प्रत्येकाच्या शरीराची पाण्याची रिक्वायरमेंट ही वेगळी आहे. बरोबर. मग प्रत्येकाचं आता एक्झाम्पल दिलं तर आपण सांगतो 20 kg मागे 1 लिटर पाणी प्या. पण आता 100-150 किलोचा माणूस आहे, तो एकदम 6-7 लिटर पाणी दिवसभरात पिणार आहे का? तर नाही पिणार आहे. मग त्याची रिक्वायरमेंट कशी पूर्ण करायची, राईट. पाण्याचा इनटेक कसा ठेवायचा, किती ठेवायचा, कशी त्यांना ती सवय लावायची, त्याच्याबद्दल आपण इथे गायडन्स करतो. ओके. स्लीपचं जसं सर बोलले मगाशी 6 ते 7 तास झोप पाहिजे. पण आजकालचं हे जे आपलं जीवनशैली जी म्हणतो आपण, एवढी धावपळीची झालेली आहे की 7 ते 8 तासाची झोप प्रत्येकाला नाहीच भेटत आहे. कमीत कमी 4 ते 5 तासाची झोप भेटते, पण ती झोपसुद्धा साऊंड स्लीप, जसं लहान बाळ झोपल्यावरती कशी एकदम शांत झोपतं, बरोबर. तशी झोप तुम्हाला कशी भेटेल, त्या झोपेत आपण काय इम्प्रूव्हमेंट करायचं, त्याच्याबद्दल आपण इथे गायडन्स करतो. ओके. आणि लास्ट एक्सरसाइज. राईट. तर एक्सरसाइज म्हटलं तर हे एक्सरसाइजसुद्धा प्रत्येकाच्या शरीरानुसार वेगळा वेगळा आहे. ओके. प्रत्येकाला आपण नाही सांगू शकत की जिममध्ये जा किंवा डंबेल उचला किंवा रनिंग करा, कारण आपल्या इथे येणारी व्यक्ती ही 60 वर्षाची सुद्धा आहे आणि 20 वर्षाची सुद्धा आहे. बरोबर. 60 वर्षाच्या व्यक्तीला नाही सांगू शकत तुम्ही पळा म्हणून, बरोबर. किंवा 20 वर्षाच्या मुलाला नाही सांगू शकत की बाबा तू 150 स्क्वॉट मार किंवा जम्पिंग जॅक्स कर किंवा काही कर. म्हणजे करतील ते, पण कितीपर्यंत करतील किंवा किती वेळ करतील. सो प्रत्येकाच्या शरीरानुसार त्यांना सूट कसा होईल तसा एक्सरसाइज आपण इथं देतो. म्हणजे ओव्हरऑल हे 5 पिलर्सवरती तर आपण काम करतोच आहे. शरीराला आपल्या कसं 80% न्यूट्रिशन आणि 20% एक्सरसाइज, बरोबर, हे कॉम्बिनेशन करून 100% आपण आपल्या शरीराला जे आहे ते हेल्दी करू शकतो. ओके. असं. आणि जसं तुम्ही म्हणालात की एक्सरसाइज आपण त्यांच्या शरीरानुसार देतो, तर मला फक्त एक त्याला उपप्रश्न विचारायचा आहे की एक्सरसाइजमध्ये वॉकिंग पण आलं का? बघा, आता लाईफ टाईम तुम्ही काय करू शकता. जिममध्ये जाता आपण, कधी गेलात तुम्ही? हो, तर किती वर्ष जातात? भरपूर वर्ष गेलोय मी, त्याच्यानंतर सोडून दिले. का सोडलं? वेळच नाही मिळत. ओके. मग हा प्रश्न पडतो ना, लाईफ टाईम तुम्ही कुठली एक्सरसाइज ठेवणार ना, बरोबर. वॉकिंग लाईफ टाईम करणार तर वर्षाच्या 9व्या महिन्यामध्ये लहान मूल चालायला सुरुवात करतो, बरोबर. आपण 9व्या महिन्यापासून चालायला सुरुवात केलेली आहे. कधीपर्यंत चालणार? जोपर्यंत आपला श्वास आहे तोपर्यंत आपण चालणार. सो वॉकिंग बेस्ट एक्सरसाइज आहे. मग ती वॉक कसा करायचा, किती करायचा, हे आपण प्रत्येकाला प्रत्येकाच्या शरीर यष्टीनुसार समजावून सांगतो तिथे. असा मग जेवण आणि वॉक ह्या 2 गोष्टी अशा आहेत ज्या आपण लाईफ टाईम करू शकतो. त्याच्यामध्ये खंड नाही पडणार आहे. एक दिवस उपाशी राहाल उपाशी नाही राहणार. जेवण पाहिजेच असतं शरीराला. मग ते उपवास जरी म्हटला तरी त्या उपवासामध्ये फलाहार आपण घेतो किंवा उपवासाचं अजून दुसरे काही आहेत आपले, मग ते घेतो. मग ते जेवण आहे, मग आपण लाईफ टाईम आपण जेवणचं करू शकतो, वॉकिंग करू शकतो. मग त्याच्यामध्येच चांगल्या पद्धतीने बदल घडवून आपण ते आपलं शरीर जे आहे हेल्दी कसं ठेवू शकतो ह्याच्याबद्दल आपण इथे शिकतो. ओके. सगळं. सर, जसं आपलं पहिलं डिस्कशन झालेलं की हॅपीनेस क्लब हे वेट लॉस सेंटर आहे की नाही आहे, कारण का तुम्ही म्हणालात हे फक्त वेट लॉस सेंटर नाही आहे, हे हॅबिट चेंज सेंटर. तर असं का? बरं, मी जसं आधीच सांगितलं तुम्हाला हे की इकडे बऱ्याचदा लोक येतात ते वजन कमी करण्यासाठी येतात. बरोबर. ओके. नंतर त्यांना स्लोली आणि ग्रॅज्युअली हे समजायला आणि उमजायला लागतं की बाबा मी हे फक्त वजन कमी करून नाही चालणार. बरोबर. ओके. कारण की वेट लॉस हा टेम्पररी आहे. ओके. आणि फिटनेस ही कंटिन्यूस चालणारी प्रोसेस आहे. बरोबर. ओके. जसं उदाहरणार्थ जर बघायला गेलं तर एखादा व्यक्ती आहे जो त्याच्या आयडियल वेटला आहे, तरीसुद्धा त्याला डायबिटीज आहे, राईट. हे असं का होतं आहे बरं? किंवा एखाद्या व्यक्तीला ब्लड प्रेशरही, असे बरेच सारे लाईफस्टाईल डिझिजेस आहेत.
तर त्यांच्या वजन कमी करण्याने ते चांगले होतात का? हो पण आणि नाही पण. बरोबर राईट. तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल असे व्यक्ती जे सकाळी सकाळी राऊंड मारतात. बरोबर राईट. सगळं त्यांचं बारीक होतं, पोट मात्र तेवढंच आहे. राईट. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हॅबिटचा प्रकार आहे. सो आपल्या सेंटरमध्ये आपण हॅबिट डेव्हलपमेंटकडे पूर्ण लक्ष देतो. ओके उदाहरणार्थ जसं मॅडमने सांगितलं, माइंडसेट हा खूप आणि प्युअर गोष्ट आहे. बरोबर जोपर्यंत तुम्हाला हे ड्रिल नाही होणार, ज्याप्रमाणे तुम्ही श्वास घेताय, इनहेल करताय, एक्झेल करताय, त्याचप्रमाणे तुम्हाला फिटनेसकडे, मेंटल हेल्थकडे लक्ष देणं गरजेचं. बाय द वे, याच्यामध्ये अजून एक मी गोष्ट ॲड करू इच्छितो, जी मे बी लोक फार निग्लेक्ट करतात. सोशल कनेक्शन. राईट ओके. आता होतंय काय माहिती आहे का, आपला सकाळी 9 ते 5चा जॉब आहे, बरोबर. बऱ्याच लोकांचा बिझनेस आहे. सोशल कनेक्शन म्हणजे तुम्ही मे बी तुमच्या फ्रेंडसोबत असेल, तुमच्या आईवडिलांसोबत असेल, बरोबर. तुमच्या पार्टनरसोबत असेल, मोकळं होणं गरजेचं आहे. बरोबर ज्या प्रकारे सकाळी आपण आपला स्टूल पास करतो, आपण मोकळं फील करतो, तसे आपले मनातले जे थॉट्स आहेत ते रिलीज होणं फार गरजेचे आहेत. ओके ऑर एल्स तुम्ही पुढे नाही जाऊ शकणार. कोणी असेल, मग ते गरजेचं नाही की आई वडीलच असायला हवेत बरोबर. किंवा पार्टनर असेल, कोणीतरी असायला, तुम्ही त्यांचे थॉट्स आहेत ते रिलीज करणं गरजेचं आहे. आणि हॅबिटमध्ये हे बाय द वे हे इकडे अनाहूतपणे घडतं. अच्छा ओके. तर आता उदाहरणार्थ मी समजा काहीतरी काल खाल्लेलं हां. आहे, ते इकडे येऊन ते खोटं नाही बोलू शकत, ते रिलीज होतं आणि तो हॅपीनेस क्रिएट होतो इतरांचा बघून. ओके. हॅबिट डेव्हलपमेंट ही छान होते. इकडे येऊन कोणी खोटं नाही बोलत, ते राहतच नाही मनात, पोटात नाही राहत, ते येतं कितीही बाहेर. लपवण्याचा प्रयत्न केला ना, बोलता बोलता सांगून मोकळे सांगून होतात होतात. की आम्ही असं असं केलेलं. बरोबर आणि हॅबिट डेव्हलपमेंटमध्ये जर बघायला गेलं तर जसं तुम्हाला मॅडमने सांगितलं की सकाळचा वॉक हा गरजेचा आहे. राईट. बरोबर. मग तो कसा करताय, कशा प्रकारे, तर बघा ना, सेडेंटरी लाईफस्टाईल इज इक्विव्हॅलंट टू स्मोकिंग. बरोबर आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही आहोत. काय करतायत लोक, सकाळी जात आहेत जिमला, 2 तास गाळगाळ घाम गाळतात, नंतर बसतात 9 ते 5 बरोबर डेस्कटॉपच्या समोर. संपलं. बरोबर. राईट होत आहे कसं, सेडेंटरी लाईफस्टाईल काय लेवलचे एक विचार करा. सकाळी आपण उठतोय, चहा प्यायला मस्तपैकी तो टेबलावर बसतोय, Right. त्याच्यानंतर कमोडवर बसतोय, त्याच्यानंतर परत ब्रेकफास्ट टेबलवर बसतोय, बरोबर. त्याच्यानंतर मस्तपैकी परत कार, बाईक, ट्रेन त्याच्यावर बसतोय, परत लंचला बसतोय, बरोबर. परत संध्याकाळी आपण काहीतरी खाण्यासाठी बसतोय आणि डिनरला बसतोय आणि नंतर झोपून घेतोय. तर हे जर मात्र कराल तर प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये ही गोष्ट फार गरजेची इकडे नमूद करणं की प्रत्येक तासामध्ये किमान 2 ते 5 मिनिटं तुम्हाला चालणं फार गरजेचं आहे. म्हणून आता जर वॉकिंग टेबल आलेत कॉर्पोरेटमध्ये, जर बघत असाल तुम्ही, हे एक नवीन कल्चर डेव्हलप होत आहे. तर ही हॅबिट आहे, याला करणं गरजेचं आहे का? तर हो, कारण की तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की तुम्हाला जर चांगलं आयुष्य हवं आहे, ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी हॅबिटमध्ये फॉर्म करणं गरजेचं आहे. बरोबर. उदाहरणार्थ सकाळी उठल्यानंतर ब्रश करणं कोणी सांगतं का आपल्याला? नाही, आपण स्वतः नाही. राईट. तसंच आहे ह्या सगळ्या गोष्टीची हॅबिट. आणि हे इकडे हळूहळू इतरांना बघून, इतरांना मोटिवेट करून बरोबर आपणे आप होणार आहे. बरोबर येस, असं. ओके. आणि मॅडम, तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की आता तुम्ही जसं म्हणताय की हॅपीनेस क्लबमध्ये बरेच जण आता तुमच्याकडे जॉईन झाले, तर इथे तुम्ही जी काही कोचिंग देता ती कशी देता, की 1-on-1 देता की ग्रुप कोचिंग असतं, कसं असतं? डिपेंड करतं, पण मोस्टली आपले 1 to 1 असतं. कारण बऱ्याच लेडीजचे काही इश्यूज असतात, बरोबर. नाही सगळ्यांसमोर बोलता येत Right. त्यांना, मग ते पर्सनली सुद्धा बोलतात. आपले सेंटरवरती बोलणं होतं, गायडन्स होतो. कधी त्यांना वाटलं तर ते फोन कॉलसुद्धा करतात. मग एक टायमिंग आहे, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते फोनवरती सुद्धा त्यांना काही अडचण आली, समजा आपले खाण्यापिण्याचे काही शेड्यूल्स आहेत, बरोबर. नाही समजले त्यांना. मला बऱ्याच जणांचे आता येतात फोन की मॅडम ही भाजी नाही आहे घरी बनवलेली, तर ही भाजी आहे, तर मी घेऊ का? ओके घ्या. किंवा मी आज भाजीच नाही आणली आहे घरी, मग मी काय करू? ओके मग घरात काय आहे? मग इथून विचारण्यापासून सुरुवात होते की मग तुमच्या घरात आता काय अवेलेबल आहे किचनमध्ये, बरोबर. मग त्याच्यामधून काय बनवायचं. मग अशी ज्या अडचणी येतील, एक तर समोर आपण सेंटरवरती सुद्धा त्यांचे फॉलोअप घेतो, किंवा त्यांना पॉसिबल असेल ते फोन कॉलवरती सुद्धा आपले त्यांचे फॉलोअप्स होतात, किंवा आपल्या होम विजिट्स असतात झूमवरती वगैरे,
त्याच्यावरती त्यांचे आपण काही क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील, ते डाऊट्स आपण क्लिअर करतो. आणि ग्रुप कोचिंगचं म्हणाल तर आपले कॉल्स असतात झूमवरती, ज्याच्यावरती आपण सगळ्यांना असे एक ठराविक टॉपिक्सवरती नॉलेज शेअरिंग केलं जातं किंवा इतर लोकांचे एक्सपिरियन्स आहेत ते ऐकले जातात. काही वेळा बरेच जण असे शाय असतात की त्यांना प्रश्न विचारायचे, अरे एवढ्या लोकांमध्ये कसं विचारायचं, किंवा मी विचारलं तर मग समोरचे काय बोलतील, हे कसे प्रश्न. मग त्यांना बाकीचे जे प्रश्न विचारतात त्यांच्यामधून एखादा प्रश्न त्यांच्याशी सुद्धा रिलेटेड असतो. सो त्यांना तिथे आन्सर्ससुद्धा त्यांचे मिळाले म्हणजे भेटतात, असे सॉल्व केले जातात. ओके. आणि आता जसं तुम्ही भांडूप कांजूरमध्ये आताच ऑक्टोबर 2024ला हे हॅपीनेस क्लब ओपन केलं, तर इथल्या लोकांचा रिस्पॉन्स काय आणि तुम्ही त्यांच्यापर्यंत कसे पोहोचताय? सर खूप छान देतील उत्तर याचं. नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. ओके, आम्ही याच्यावरतीच खूप छान प्रकारे विचार केला काल त्याच्यावरती. आणि हे कसं आहे माहिती आहे, एकदम सिम्पल गोष्ट आहे. आता बघा ना, दारूच्या दुकानामध्ये कुणाला इन्व्हाइट करावं नाही लागत. हो बरोबर. ओके, कोणता माणूस कुठच्याही गल्लीमध्ये असेल ते मात्र तिथपर्यंत पोहोचणार. आणि अगदी मधमाशांसारखी गर्दी तिकडे तुम्हाला बघायला भेटते. मेन त्याच्यासाठी वास्तुशास्त्र सुद्धा बघावं लागत नाही की इकडे दरवाजा पाहिजे तिकडे हे पाहिजे म्हणून. बरोबर. त्याच प्रकारे चांगल्या लाईफस्टाईलसाठी मात्र लोकांना प्रवृत्त करणं फार गरजेचं पडतं. बरोबर. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही जसे देशावरती सैनिक आहेत तसे आम्ही आमच्या समाजाचे सैनिक आहोत. आणि सैनिक बनून इतरांना ते एक चांगलं मार्गदर्शन करणं गरजेचं पडतं आम्हाला. मग बऱ्याचदा आम्ही इतर लोकांना 1 to 1 विचारण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर रस्त्यावरती उभं राहून बऱ्याचदा विचारणा केली जाते किंवा तुम्हाला हे आवडतं का वगैरे. लोक हो नाही म्हणतात. कसं आहे माहिती आहे का, जोपर्यंत माणसाचं प्रवृत्ती आहे इथपर्यंत जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत करणार नाही. भारतीय समाज आहे आपण, ठीक आहे. इव्हन आपण डेंटिस्ट कडे जातो कधी, मला सांगा? जेव्हा दात दुखायला लागतो तेव्हा जातो. अगदी दात दुखायला लागतो जेव्हा चावायला जमत नाही ना जेवण तेव्हा जात नाही तोपर्यंत जातो. तसंच आपलं हे आहे. तर आम्ही अशा विविध माध्यमातून जातो. आम्ही हेल्थ कॅम्प ऑर्गनाईज करतो, अनेक कॉर्पोरेट्समध्ये करतो, शाळा कॉलेजांमध्ये करतो, मंदिरांमध्ये करतो, बऱ्याच ठिकाणी आम्ही करतो. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सेवा पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि कारण की आम्हाला असं वाटतं की हे भारत सरकारचं फिट इंडिया मुवमेंट ज्या प्रकारे त्यांनी सुरुवात केलेली आहे, आपलं येणारी जी पुढची पिढी आहे ना, ही जेनझी पिढी ही, आणि आता जे आपण सगळे मिलेनियल्स वगैरे आहोत आपण, या सर्वांनी एक प्रण घेणं फार गरजेचं आहे. कारण की फिटनेस जर तुमच्याकडे नसेल, तुम्ही कितीही पैसा कमवा, त्याचा वापरच तुम्हाला करता येणार नाहीये. तर फिटनेस फार गरजेचा आहे तुम्हाला. आणि तो मेंटल, फिजिकल आणि सोशल ह्या तिन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे. आणि तेच तुम्हाला इथे शिकता येणार आहे. आणि ऑफकोर्स याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त लोकांचा सहभाग कशा प्रकारे करता येईल यासाठी तुम्ही पण आम्हाला काही सजेशन केले तर यू आर मोस्ट वेलकम. नक्कीच. बीके टॉक्सच्या माध्यमातून बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचूच आपण. आमच्या बीके टॉक्सच्या माध्यमातून नक्कीच ही गोष्ट नक्कीच लोकांपर्यंत पोहोचवायला आवडेल की एवढा चांगला इथे क्लब आपण ओपन केलाय आणि जो फक्त फिजिकल फिटनेसवर लक्ष न देता ओव्हरऑल पूर्ण फिटनेसवर लक्ष देतो. तर नक्कीच ही गोष्ट आपण पोहोचवतोय लोकांपर्यंत. आणि अपर्णा मॅडम, तुम्हाला खास करून मला विचारावं असं वाटतं की आता जसं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय, वेगवेगळे कॅम्प अरेंज करताय, तर महिलांचा काय प्रतिसाद असतो त्यामध्ये आणि तुम्ही त्यांना जर इथे जॉईन झालं तर तुम्ही त्यांना कसं सपोर्ट करता? महिलांचं बघायला गेलं ना तर जसं आपण बोलतो घरातील व्यक्ती, पुरुष व्यक्ती असेल, वडील असतील, आपले आधारस्तंभ आपण म्हणतो, बरोबर. तर मला एक विचार असं वाटतं की आता समजा घरी आपले वडील आजारी आहेत किंवा आपली मुलं आजारी आहेत किंवा तुम्ही आजारी आहात, तुमचा दिवसभराचा दिनक्रम काय असतो? आम्ही पडलेलो असतो, बेडवर झोपलेलो असतो, गोळ्या घेतो. आणि तुमची आई आजारी असेल तेव्हा? आई आजारी असेल तरी तिला काम करावंच लागतं. मग हा फरक आपल्याला दिसून येतो, बरोबर. लेडीज घरातल्या स्वतःकडे लक्ष देत नाहीत. बरोबर. वडील आधारस्तंभ आहेत, मान्य आहे, पण जसं बोलतात ना संसाराची 2 चाकं असतात, घरातले आधारस्तंभ सुद्धा 2 आहेत, आई आणि वडील आहेत, बरोबर. वडील आजारी असतील झोपतील, मुलं आजारी असतील झोपतील, पण आई आजारी असेल तर
डोक्याला पट्टी बांधणार, कमरेला बांधणार आणि काम करणार. बरोबर. आपण कधी बोलतोय का? इवन मला सुद्धा नाही आठवत मी कधी माझ्या आईला बोलली असेल की तुला बरं नाही वाटत आहे झोप म्हणून. बरोबर. माझ्यावरूनच सांगते मी, दुसऱ्यांचं नाही बोलत आहे असं. पण हे आज कळतंय आपल्याला. पण ते आजारपणामध्ये सुद्धा अजून ते काम करायचं, स्वतःच्या शरीराकडे हेळसांड करून घ्यायची. पण मग जर आपण घरातली स्त्री जर हेल्दी असेल ना, तर ती स्वतःसोबत बाकीच्यांच्या सुद्धा हेल्थकडे लक्ष देणार. कारण किचन लेडीजच्या हातात आहे. सो त्यांनी स्वतःसाठी जर बनवत आहेत, कधी बघा असं मला तरी नाही आठवत स्वतःसाठी वेगळं असं लेडीज काही बनवत असतील. जेवण सुद्धा घरी बनवलेलं असेल, सगळ्यांचं झाल्यावरती ते जेवत असतील. बरोबर. मग ते राहिलं तर ठीक, नाही राहिलं तरी ठीक, असं होतं. मग जर आपण लेडीज जर महिला ज्या आहेत त्या जर स्वतःच्या हेल्थकडे लक्ष दिलं त्यांनी, तर त्यांच्यासोबत किचनमध्ये जे बनवणार ते स्वतःसोबत फॅमिलीसाठी सुद्धा बनवणार आहे. मग जर त्या हेल्दी राहिलं तर त्यांच्याबरोबर पूर्ण घर हेल्दी राहणार आहे. ते बोलतात ना, मुलगी शिकली प्रगती झाली. तसंच एखादी स्त्री जर घरातली फिट झाली तर तिच्यासोबत पूर्ण घर फिट होतं. बरोबर. पण मग हे कधी होईल? जेव्हा त्या समजून घेतील. कारण आम्ही बघतो आजकाल, आता आम्ही चेकअपसाठी जरी असं बाहेर कॅम्पला वगैरे गेलं, आपण इथे स्कॅनिंग करतो, हां बघू घरी विचारून सांगतो. मेन इथे होतं. मग त्या स्वावलंबी नाही आहेत ना, परावलंबी झाल्यासारखं होतं, पूर्णपणे डिपेंड आहेत घरातल्यांवरती. मग तेवढं त्यांनी स्वतःला मोटिवेट करावं की बाबा मी हेल्दी राहिले तर माझी मुलं हेल्दी राहतील. मी माझ्या मुलांसाठी, माझ्या फॅमिलीच्या मेंबर्ससाठी अजून चांगल्या प्रकारे मी काम करेन. बरोबर. ते एक आहे. प्लस आणि निर्णय नाही घेत पटकन. मी येते, मी घरी विचारते, मला वेळ मिळाला की येते. आहेत ही ठरलेली उत्तरं आहेत की सकाळी सगळ्यांचा डब्बा करायचा असतो, मुलांना शाळेत सोडायचं असतं, मला इकडे जायचं असतं, मला जॉबला जायचं असतं. अरे तुम्ही घरातली कामं करून जॉबवरती जाता, जॉब तिथे 9 ते 5 ड्युटी करून परत घरी येऊन कामावर, म्हणजे एक काम करून दुसऱ्या कामावर जाता, तिथलं काम करून परत तुम्ही घरातलं काम करायच्या ड्युटीवरती येता. पण मग ह्याच्यामध्ये स्वतःच्या शरीराची का हेळसांड करतात? त्याच्याकडे कधी लक्ष देणार? मग हे कधी लक्ष देणार? जेव्हा माझ्यासारखी कंडिशन येणार. नाही, मी माझ्यावरून हो लिटरली. कारण मी ह्या कम्युनिटीमध्ये इंट्रोड्यूस केव्हा झाले? जेव्हा मला डान्सची हॉबी होती. मी लग्नाच्या अगोदर कधी डान्स क्लास नव्हता लावला, मी लग्नानंतर डान्स क्लास लावलेला. आणि डान्स करताना मी जेव्हा स्लिप झाले, पडले, तेव्हा माझा गुडघा जो पूर्ण स्वेलिंग एवढी झालेली. पण मी तरीसुद्धा ते 1-1.5 महिना अंगावरती काढला. नीकॅप लावा, त्याला आयोडेक्स लावा, स्प्रे मारा. कारण महिलांची ही आहे सवय, जोपर्यंत सहन होते तोपर्यंत अंगावरती काढायचे आणि नंतर जास्त झालं की मग डॉक्टरकडे जायचं. मला जेव्हा 36च्या एजमध्ये उठताना बसताना सपोर्ट घ्यायला लागत होता ना, त्याच्यानंतर मी डॉक्टरकडे गेले की काय आहे बघा, सांगा. त्यांची 1 महिना मी घेतली ट्रीटमेंट वगैरे सगळं, नाही फरक पडला, ती वेगळी गोष्ट आहे. पण मग ही कंडिशन येऊ नये लोकांवरती, स्त्रियांवरती. त्यांनी स्वतः मेन पाऊल उचलावं स्वतःच्या हेल्थसाठी. त्यांनी स्वतः पाऊल उचलावं, दुसऱ्यांनी पुश करण्याची वाट बघू नये. म्हणजे हे माझं मत झालं. तर सरांचं काय मत आहे त्याच्यावरती? नाही, अगदी ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, प्रायोरिटीवरती सेट होतात. जसं आता उदाहरणार्थ मला सकाळी डब्बा करणं ही प्रायोरिटी आहे ना, जसं मला पकडून चला जॉबला जाणं ही प्रायोरिटी आहे. तसंच जोपर्यंत हेल्थला प्रायोरिटाईज नाही करणार तोपर्यंत गोष्टी नाही घडणार. मग ते स्त्री असो नाही तर पुरुष असो, प्रायोरिटाईज युअर सेल्फ. ते जर नाही केलं, आज नाही तर उद्या ते करावं लागेल. असं खावं लागेल नाही तर असं खावं लागेल. ते खावं तर लागणार आहे. ते आता तो घेतला तर नाही तर काय हरकत आहे. येस सर, जसं आपण वेट लॉस बद्दल आपण भरपूर चर्चा केली आहे, आपण वेलबिंग बद्दल चर्चा केली. ही चर्चा करत असताना सोशल मीडियावर मी एकदा वाचलेलं गट हेल्थ याबद्दल भरपूर चर्चा होते, याबद्दल भरपूर प्रोडक्ट्स येत आहेत जे मी बघितले. तर त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल काय इन्फॉर्मेशन द्याल आमच्या प्रेक्षकांना? बापरे, खूप मोठा प्रश्न विचारलात तुम्ही. त्याच्यावरती हात टाकायचा म्हणजे साधारण बराच कालावधी लागेल, बट मी अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. ठीक आहे.
आपल्याला आठवतं का आपण श्रीकृष्ण सिरियल बघितलेली लहानपणी? हो हो ओके. श्रीकृष्ण माखन खातात, यशोदामाई त्यांचं तोंड ओपन करते आणि त्यांना ब्रह्मांड दिसतं. राईट. ठीक आहे. तसाच एक ब्रह्मांड आपल्या पोटात आहे. ठीक आहे. त्याला गट मायक्रोबायोटा म्हणतात. ओके. आपल्या शरीर संपूर्ण साधारण बघायला गेलं तर 60 ते 70 ट्रिलियन सेल्सने बनलंय. ओके. तर त्याच्या अगदी दुप्पट आपल्या शरीरातले जे बॅक्टेरियाज आहेत, ओके, ते आहेत. शरीरातले बॅक्टेरिया म्हणजे पोटातले बॅक्टेरिया फक्त. हा, आता गट म्हणायला गेलं तर आपण फक्त पोट म्हणून नाही चालणार. आपलं इंटेक करतो माउथ पासून ते आपण एक्सक्रीट करतो थ्रू ॲनस. हा संपूर्ण जे आहे याला गट हेल्थ असं म्हणतात. ओके. आणि गट हेल्थ याच्यातूनच तुम्ही तुमचा मूड, याच्यातून तुमचा वेट लॉस, ओके. याच्यातून तुमचं जे हेल्थ डिसीजेस आहेत त्याला व्यवस्थित करू शकता. आणि हे लोकांना ठाऊक नाही आहे. आता जर तुम्ही साधारण ॲमेझॉनवरती जर गेलात आणि फक्त गट हेल्थ टाकलत, तुम्हाला हजारोने प्रोडक्ट्स येतील. बरोबर. काय सांगतात की हे प्रोडक्ट घ्या तर तुमचा गट मायक्रोबायोटा चांगला होईल वगैरे वगैरे. अरे बट ते तेवढंच नाही आहे. ॲक्च्युली जर बघायला गेलं तर गट हेल्थ जो आहे, जो गट मायक्रोबायोटा आहे, याला सेकंड ब्रेन म्हणता येईल आपल्याला. ओके. हा एवढा फ्लरिश्ड आहे. जसं एक सिम्पल गोष्ट, सकाळी उठल्यावरती आपलं जसं पोट साफ होतं, आपण किती फ्रेश फील करतो, राईट. राईट? त्याच प्रकारे हा जो आहे हा संपूर्ण मूड क्रिएट करतो. ओके. ऐकून अजून आश्चर्य वाटेल, आपल्या गटमध्ये ऑक्सिटॉसिन हा जो हॅपीनेस हॉर्मोन आहे ओके. तिकडून सिक्रेट होतो. म्हणून ज्यांना अँझायटी आणि डिप्रेशन होतं त्यांना पिल्स दिल्या जातात ज्या ऑक्सिटॉसिन क्रिएट करतील शरीरामध्ये. मग हे पण लोकांना अजूनपर्यंत माहिती नाही आहे. तर तुम्हाला तुमच्या गट हेल्थवर काम करणं गरजेचं आहे. काय करतायत लोक तुम्हाला माहिती आहे का? रात्रीच्या वेळेस काहीतरी खाणं झालं माझं अचरट पचरट, तर मी उद्या सकाळी उठून ती येल्लो कलरची गोळी घेतो, पोट साफ होऊन जाईल माझं, बस झालं. हे तितकं नाही आहे. ते जर तुमचे मायक्रोबायोटा जर डिस्टर्ब झाला, ओके, तर तुमच्या शरीराची हेळसांड व्हायला सुरुवात झाली म्हणून समजून घ्या. तर तुमचं वजन वाढणार आहे, तुमचे हॉर्मोनल इम्बॅलन्स होणार आहेत, तुमचे केस गळणार आहेत, तुमची स्किन हेल्थ प्रॉब्लेमॅटिक होणार आहे. इवन एक्झिमा होणं, स्किन रॅशेस होणं, याची सुरुवात सुद्धा गट मायक्रोबायोटा डिस्टर्ब झाल्याने होते. इवन कॅन्सर सारखे जे प्रकार होत आहेत, हे मी खूप मोठी स्टेटमेंट करतोय, बट येस, हा जो गट मायक्रोबायोटा आहे हे सगळं याच्यातून होतं. ज्या प्रकारे तुमचं गट मायक्रोबायोटा हा सेकंड ब्रेन आहे, तसं सेकंड हृदय हे आपली पिंडली आहे, इथले काफ मसल्स, याच्याबद्दलही आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. आपण नंतर कधी करू, बट येस, हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यासाठी तुम्हाला काम करता येईल का? तर हो, आम्ही तुमची हेल्प करणार आहोत. कशी बरं? जसं हे बॅक्टेरियाज आहेत ना, याचं अन्न आहे. काय सोपं सांगू का तुम्हाला? आपण जे फायबर खातो की नाही, हे त्यांचं अन्न आहे. आता खरं सांगा, आपण लग्नाला गेल्यानंतर सगळ्यात पहिलं जे काउंटर लागतं त्याला तुम्ही बघितलंयत का? मला वाटतं सलाड असतं, राईट? त्याला बघतो आपण? नाही जात. आपण डायरेक्ट पुढे जातो, राईट? गुलाबजाम कुठे आहे, चमचम कुठे आहे, तिकडे आपण पोहोचतो, राईट? बट हा ॲक्च्युली हा जो मायक्रोबायोटा आहे याचं अन्न काय? हे फायबर. फक्त सॅलड नाही, हा, आपण फ्रूट्स खाताय, होल ग्रेन खाताय, लेंटिन्स खाताय, हे याचं अन्न आहे. ओके. इसबगोल, सिलियम हस्क, ओके, हा एक प्रकारचा हस्क आहे. हा खूप अमेझिंग काम करतो तुमच्या गट मायक्रोबायोटाला चांगलं ठेवण्यासाठी. आता जसं संध्याकाळी बघा, बऱ्याच लोकांना क्रेविंग्स होतात, ओके. हे का होतं? तुम्ही त्या गट मायक्रोबायोटाला काही अन्न दिलं नाहीये, तर तो काय करतो, त्यातला जो म्युकस आहे तुमच्या इंटेस्टाईनला खायला लागतो, आणि तो खाल्ल्याने तुम्हाला क्रेविंग्स होतात खूप साऱ्या, आणि मग तिथपासून मग ते एक विशियस सर्कलमध्ये तुम्ही फिरत राहता. मग इकडून जाताय, क्रेविंग्स होत आहेत, तिकडे जाताय, क्रेविंग्स होतात, काही ना काहीतरी खावंसं वाटतंय. तर ही विशियस सायकलमधून बाहेर पडण्यासाठी जे तुमच्यातले बॅक्टेरियाज आहेत त्यांना खायला द्या, खूप गरजेचं आहे. आणि सोबतीला हायड्रेशन लेवलही गरजेचं आहे. ओके. तर गट मायक्रोबायोटाला जर तुम्हाला व्यवस्थित ठेवलं तर तुमची ओव्हरऑल वेलबिंग आहे, मेंटल हेल्थ. कारण की सिम्पल आहे ना, बघा ना, बऱ्याचदा लोकांच्या म्हणजे तोंडातून बॅड ब्रीथ येते. हे काय येतंय?
हे डिस्टर्ब झालं. पाणी नाही पित आहोत आपण, राईट. जसं मॅडमने आपल्याला सांगितलं, हेअर हेल्थ मी इकडे येऊन समजून घेतलं की येस, हा जो मायक्रोफ्लोरा आहे याला आपण चांगलं करून करता येईल. बट येस, हे एका दिवसाचं काम नाही, किंवा एक कोणतं तरी सप्लिमेंट तुम्ही घेतलं तर आणि ते ठीक झालं असंही नाही. बरोबर. आता एक सांगणं फार गरजेचं आहे. एक स्टडीज करण्यात आला होता, त्याच्यामध्ये असं आढळून आलं, ज्या मुलांचा जन्म नॅचरल पद्धतीने झाला होता, ओके, थ्रू वजायना, त्यांच्या शरीरामध्ये खूप चांगल्या प्रकारे बॅक्टेरियाज असतात ज्यांचा सी सेक्शनने जन्म झालाय. ओके, म्हणून साधारण 2019 मध्ये एक गायनेकोलॉजिस्ट आहेत, त्यांना काही कारणांमुळे त्यांच्या सेकंड डिलिव्हरीच्या वेळेस सी सेक्शन करावं लागलेलं. तेव्हा त्यांनी सांगितले की ते जे माझं फ्लुइड निघेल ते त्याच्या चेहऱ्यावरती लावा, की जेणेकरून त्याला जो बॅक्टेरिया माझ्याकडनं भेटणार आहे तो त्याच्यापर्यंत पोहोचेल. जो फर्स्ट बॅक्टेरिया जो तुम्हाला भेटतो तुमच्या आईकडनं भेटतो, हे माहिती असलं पाहिजे. आणि हेच पुढे फ्लरिश्ड होत जातं आणि फ्लरिश्ड होऊन आपण त्याला वाढवत जातो. पण येस, आपण ज्या वेळेस तुम्ही जंक फूड खाताय, ज्या वेळेस तुम्ही स्वीट्स खाताय, त्याच्यावरती तुम्ही अटॅक करता. आणि हो, ज्या वेळेस तुम्ही पेन किलर खाताय, हिरोशिमा नागासाकी ठाऊक आहे, येस, त्याच प्रकारचे आपण अनुभव आपल्या शरीरात टाकतोय. हा, कधी कधी ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस येस करावं, ओके. पण ते रोज जर करत असाल तर मात्र काही सांगता नाही येणार. तर हे होतं गट मायक्रोबायोटाबद्दल, आणि हे लोकांपर्यंत समजणं फार गरजेचं, जेच तुम्हाला मेंटल हेल्थला आणि तुमच्या स्पिरिच्युअल हेल्थला आणि हॉर्मोनल्स हेल्थला चांगलं ठेवू शकतं. ओके, आता सध्या आपण आपल्या रॅपिड फायर सेक्शनकडे वळूया, ज्यामध्ये मी काही प्रश्न विचारेन. येस येस. ज्याला अगदी थोडक्यात उत्तर द्यायचं असेल तर थोडक्यात देऊ शकता, किंवा एक शब्दात देऊ शकता. जर तुम्हाला नक्कीच त्याला एक्सप्लेन करायचं असेल तर नक्की एक्सप्लेन करू शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वात जास्त इन्स्पिरेशन कुठून मिळतं? कारण का तुम्ही आता एवढ्या लोकांमध्ये फिरताय आणि काही चांगलं सांगायला गेलो तर लोक नाही तेवढे अट्रॅक्ट होत. तर मग तुम्हाला हे सर्व करण्यासाठी इन्स्पिरेशन कुठून मिळतं? सेंटरच मोस्टली सरांचं पण तेच असेल. येस येस, माझं पण आहे सेंटर. इकडे मी इतरांचे जेव्हा पॉझिटिव्ह वाईब्स येतात भरपूर खूप, तेव्हा येस, दिस इज द प्लेस. ओके, तुम्ही जसं म्हणाला चीट डे इथे साजरा करतो, तो चीट डे यू लव्ह इट की तुम्ही अवॉइड करता? नो नो, वी लव्ह इट. आणि ऍक्च्युली मी गरजेचं आहे गरजेचं आहे, ओके. हा ऍक्च्युली तुमचे जे हॉर्मोन्स आहेत त्याला स्टॅबिलाइज करतो, सटायटी फिलिंग देतं. लेप्टिन हॉर्मोन आहे जो सटायटी फिलिंग देणारा. कारण की तुम्ही 6 दिवस खूप छान प्रयत्न केलेले आहेत, एक दिवस तरी यार तो असा मुवमेंट पाहिला, मस्त मजा आली. जर ते नाही केलं ना तर तुम्ही त्या विशियस सर्कलमध्ये फिरणार आहात. तर चीट डे नाही, यू टेक रिवॉर्ड मील डे. रिवॉर्ड मील्स हे असणं गरजेचे आहेत. रिवॉर्ड मील म्हणजे नक्की काय? एक वेळचा मील आहे तो आपण जे हवं ते खाऊ शकतो, पूर्ण दिवस नाही. गुलाबजाम खा, केक खा, जे तुम्हाला आवडतं, फ्राईज खा, वडापाव खा, जे असेल ते. तुमच्या दोघांकडून जाणून घ्यायला आवडेल एक फिटनेस मिथ जी तुम्ही मोडले स्वतः. फिटनेस मिथ आम्ही मोडलेलं आहे की फक्त डाएटिंग करून किंवा फक्त एक्सरसाइज करून फॅट लॉस होतो. ओके, हे तुम्ही मोडून काढले. हां, राईट. तुम्हाला जर एखादा सेलिब्रिटी क्लायंट मिळाला तर तो कोण असेल? आमचे सेंटरवरती येणारे मेंबर्स सेलिब्रिटी आपल्या सरांचं पण आहे, दोघांचं सेम आहे. येस येस. कारण की येस, इकडे येणारा प्रत्येक व्यक्ती आम्हाला सेलिब्रिटीज सारखा आहे, ठीक आहे. तर त्यांना येणारे जे रिझल्ट्स असतात ते येस अमेझिंग असतात. तर इकडे प्रत्येक आम्ही येणाऱ्या व्यक्तीला सेलिब्रिटीज ट्रीट करतो. दुसऱ्या सेलिब्रिटींची नावं घेण्यात अर्थच येत नाही. आहेत बरेचसे आहेत, ते त्यांचं वेगळं, ते त्यांच्यासाठी फिटनेस ट्रेनर वगैरे ठेवतात पूर्ण दिवस त्याच्यात. आपल्या इथे येणारे मेंबर्स पूर्ण दिवसभरातले त्यांची कामं आवरून ते स्वतःची हेल्थकडे चांगलं लक्ष देत आहेत. परत स्वतःसोबत अजून दुसऱ्यांना सुद्धा मोटिवेट करतायत ना. सो मग एक सेलिब्रिटीज झाले ते त्या. तुमचं आवडतं हेल्दी स्नॅक?
माझा आवडता हेल्दी स्नॅक तर माझा जो मॉर्निंगचा ब्रेकफास्ट आहे ना दॅट इज अमेझिंग. आणि मी तुम्हाला सर्वांना इन्व्हाइट करू शकतो किंवा सकाळच्या वेळेस माझ्यासोबत ब्रेकफास्ट करायला नक्की या. नक्की आमच्या युअर सेंटरवरती मोस्ट या. इन्व्हायटेड पर्सन. ओके. ओके. तर आपण आता सांगताकडे वळूया. त्याआधी वेट लॉस जर्नी जे करतायत ॲज अ वेलनेस कोच किंवा होलिस्टिक कोच, तुम्ही त्यांना काय सल्ला द्या? काही नाही, सल्ला म्हणजे ना लोकांच्या भावनांशी खेळायचं नाही आपल्याला. बरोबर. ओके. कारण की कोणता पण व्यक्ती जेव्हा इकडे येतो ना तेव्हा खूप आशेने येतो, खूप आशेने. भलतंच म्हणजे हा व्यक्ती माझं काहीतरी चांगलं करेल, हा व्यक्ती मला एक चांगला मार्ग दाखवेल. तर त्यांच्या त्या आशा आहेत ना त्या मोडायच्या नाही आहेत आपल्याला. बरोबर. हां. आणि ऑफकोर्स येस आपण प्रत्येक व्यक्तीला काही हॅपी ठेवू शकणार नाही, पण येस मी माझे 101% त्याला त्याचा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर. तर येस हे जे नवीन कोच असतील ज्यांना त्याच्याकडे येस फक्त पैशाच्या मागे न धावता जे भावनांशी हे सगळे भावना आहेत बरोबर. राईट, त्याशिवाय मजा नाही येणार. ही आपली फॅमिली आहे, जसं आपला वसुदैव कुटुंबम आहे तसं हे आपलं कुटुंब आहे, त्याच्यामध्ये मजा इमोशनल अटॅचमेंट प्रत्येक मेंबर सोबत असते. ओके. ओके. आणि वेट लॉस किंवा गेन जर्नी, जे वेट लॉस आणि गेन जर्नीमध्ये आहेत त्यांनी, आणि जे खास करून भांडूप आणि कांजूरमध्ये राहतात, तर त्यांनी हा हॅपीनेस क्लब का जॉईन करावा, काय सांगा? त्यांची लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी, म्हणजे आत्ताची जी लाईफस्टाईल आपण बघतोय त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणण्यासाठी आणि स्वतःला हेल्दी ठेवण्यासाठी. कारण हेल्दी जर राहिले तर बऱ्याच गोष्टींकडे ते अप्रोच करू शकतील. बरोबर. सो एकदा येऊन ट्राय करावं, आपल्या सेंटरवरती व्हिजिट करावी त्यांनी की नेमकं काय आहे, नेमकं हॅपीनेस क्लब काय आहे हे समजून घेण्यासाठी एकदा इथे व्हिजिट करावी त्यांनी. तसं. ओके. आणि आमच्यासारखे जे सामाजिक माध्यम आहेत बीके टॉक्स, त्यांच्याबद्दल तुमच्या दोघांचं मत जाणून घ्यायला नक्की आवडेल. तुमचं तर धन्यवाद, मध्ये बोलावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत खरं. म्हणजे तुम्ही उलट एक चान्स दिलात आम्हाला की तुमच्या थ्रू आम्ही आमचे जे मनोगत आहे ते व्यक्त केलं. नेमकं बऱ्याच लोकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत ह्या माध्यमातून. सो एक जास्त नाही निदान 1% तरी लोकांनी समजून घ्यावं की नेमकं हेल्थ कशी चांगली ठेवली पाहिजे आपली. सो त्याबद्दल आपलंच धन्यवाद की आपण आपल्याला इथे आम्हाला चान्स दिलात बोलण्याचा. ॲक्च्युली खूप खूप धन्यवाद, इकडे तुम्ही आम्हाला बोलावलं आणि फार भन्नाट एक्सपिरियन्स होता ह्या सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याचा. आणि खरं सांगू का, आम्ही काही शेअर करायला नव्हतो आलो, आम्ही गप्पा मारायला आलेलो, मस्तपैकी मज्जा करायला आलेलो आणि आम्ही मज्जा केलेली आहे. आणि आशा करतो की आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना पण हा जो पॉडकास्ट आहे तो जेव्हा ऐकतील त्यांना नक्की मजा येईल. आणि त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करो न करो बस येस बीके टॉक्सला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. ओके. येस मी यांना सांगेल, कारण की आपलं भांडूप कांजूरचं जे हे अभिनव उपक्रम आहे याला आपण फ्लरिश करणं फार गरजेचं आहे. सो ऑल द बेस्ट टू यू. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू सो मच. तर हा होता आजचा आपला भाग, ज्यामध्ये आपण वेट लॉसबद्दल बोललो, वेलबिंगबद्दल बोललो आणि त्याचबरोबर गट हेल्थबद्दलही बोललो. भरपूर चर्चा केली आहे. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या सोशल मीडिया पेजेसला फॉलो करा, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, कारण जेणेकरून तुम्हाला आमचे जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला मिळत राहतील. तर भेटूया पुढच्या भागात, आरोग्य संजीवनीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा बीके टॉक्स, प्रश्न जनसामान्यांचे, उत्तर भांडूप कांजूरकरांचे. धन्यवाद.